वाघ सर स्टार्ट करू मी. हाँ यस मैम. तो आज आपण स्टार्ट करतोय आपल्या फंक्शन्स ऑफ रिसर्च डिझाईन पासून की रिसर्च डिझाईनचे नक्की फंक्शन्स काय आहेत ते. तर काय आहेत, फर्स्ट गायडिंग द रिसर्च प्रोसेस. काय करणार आहे रिसर्च डिझाईन? तर एक रिसर्च डिझाईन ऍज आपल्याला सगळ्यांनाच माहिती की ते ऍज अ ब्ल्यू प्रिंट म्हणून काम करतं. सो इट्स प्रोव्हाइड अ स्ट्रक्चर प्लॅन अँड दॅट शो हाऊज रिसर्च विल बी कंडक्टेड. तो एक आपल्याला स्ट्रक्चर प्लॅन एक प्रोव्हाइड करतो आणि त्यातनं आपण हे करू शकतो की आपला रिसर्च नक्की आपण कसा करणार आहोत. इट इन्क्लूड द मेथडॉलॉजी, डेटा कलेक्शन प्रोसिजर अँड अनालिसिस टेक्निक. हे आता आतापर्यंत आपण खूप वेळा रिपीट केलंय की रिसर्च प्लॅन किंवा रिसर्च प्रोसेसेस मध्ये काय असणार आहे की आपली मेथडॉलॉजी काय, की आपण कोणकोणत्या मेथड्स यूज करणार आहोत. आपण कोणकोणत्या मेथड्स यूज करणार आहोत. आपला डेटा कलेक्शनची प्रोसिजर नक्की काय असणार आहे आणि अनालिसिसच्या टेक्निक्स. हे सगळं आपण रिसर्च प्रोसेसमध्ये करतो. आता पर्पज काय की रिसर्च प्लॅनचा, तर इन्शुअर द क्लॅरिटी. ते काय करतंय, क्लॅरिटी देतं. इट ऑफर्स अ रोडमॅप फॉर द रिसर्चर टू फॉलो. ओके, ते आपल्याला रिसर्च बद्दल क्लॅरिटी देतं की आपण याच्या पुढे आपल्याला नक्की काय करायचंय, याच्या पुढची नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे आणि आपण पुढे जाऊन कोणत्या कोणत्या स्टेप्स आपल्याला कंडक्ट करायच्या आहेत. अँड इन्शुअर दॅट द स्टडी इज वेल ऑर्गनाइज्ड अँड फोकस्ड ऑन ऍड्रेसिंग द रिसर्च क्वेश्चन. मीन्स आपल्या ज्या गोल, जो आपला गोल आहे, जे डेस्टिनेशन आहे, त्या डेस्टिनेशन बद्दलचा पाथ आपला क्लिअर असेल तर आपण नक्की काय करतोय, आपण ते योग्य प्रकारे करतोय की नाही, हे आपल्याला या एका रिसर्च डिझाईन मधनं आपल्याला कळतं. सो आपल्याला इट इज गिव्ह अ क्लिअर प्लॅन ऑफ रिसर्चर दॅट डज नॉट कन्फ्युज ड्युरिंग द स्टडी. म्हणजे तो त्या जो काही रिसर्च करताना तो कन्फ्युज नाही होते की मी नक्की ही स्टेप जी घेतोय किंवा मी ही स्टेप जी करतोय ती का करतोय. याच्या बाबतीत तो कन्फ्युज नाही होत जेव्हा तो तो रोडमॅप फॉलो करतो. अँड फॅलिसिटेट द executions means what, assist in systematic executions means what, की आपण जेव्हा तो प्लॅन एक्झिक्यूट करतो, म्हणजे जो आपण जेव्हा तो प्रेझेंट मध्ये एक्झिक्यूट करतो त्याला एक्झिक्युशन्स म्हणतात. सो आपण जो एक्झिक्यूट करणार आहे तो एक सिस्टमॅटिक इम्प्लिमेंटेशन ने करणार. आणि जेव्हा आपण एक सिस्टमॅटिक प्लॅन बनवतो, विदाउट प्लॅन कोणताही गोल सक्सेस होत नाही. अँड विथ अ प्रॉपर प्लॅनिंग आणि विथ अ प्रॉपर प्लॅनिंग ऑफ द हस्टर्स विच वी आर गोइंग टू फेस वाईल डुईंग अवर रिसर्च. जर आपण त्याचा ऑलरेडी प्लॅन केला आणि आपण ऑलरेडी ठरवलेलं आहे की हे मला नक्की कसं कसं फेस करायचंय, तर हे मला त्या सगळ्यातनं कळतं. सो इट्स फॅलिसिटेट द एक्झिक्युशन्स. देन इन्शुअरिंग द व्हॅलिडिटी अँड रिॲबिलिटी. आता व्हॅलिडिटी मीन्स काय, आपला रिसर्च व्हॅलिड आहे. आपला रिसर्च हा व्हॅलिड आहे हे आपण कशावरनं सांगू शकतो किंवा आपल्याला हे कशावरनं कळू शकतो, कोणी मला सांगू शकतं का? आपला हा रिसर्च हा व्हॅलिड आहे हे कशावरनं कळतं, की काल आपण एक रिअलिबिलिटी व्हॅलिडिटी याच्यावर गोष्टी शिकलो. की जेव्हा आपला डेटा कलेक्शनची जी मेथड आहे ते आपण मग तो आपण जो आपण अॅक्युरेट आणि अनबायस्ड डेटा आणि आपण ट्रुथफुलनेसने आपण जेव्हा तो डेटा अनालिसिस करतो आणि आपल्याला एक आउटपुट भेटतो, तो आउटपुट मिळाल्यानंतर तोच आपण तशा प्रकारचाच आपण आपला रिसर्च जेव्हा कोणत्याही दुसऱ्या सिनॅरिओवर जाऊन करतो आणि तेव्हा आपल्याला सेम आउटपुट मिळतो, तेव्हा काय होतं, इट नोन ॲज द रिअलेबिलिटी. म्हणजे माझा रिसर्च हा रिअर आहे. आणि व्हॅलिडिटी मीन्स व्हॉट, की जेव्हा मी ते आउटकम्स विथ डेटा या सगळ्या गोष्टीतनं जेव्हा मी शो करते तेव्हा तो व्हॅलिड होतो. मी माझे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल या दोघांचं जेव्हा रिलेशनशिप काय आहे, हे मी माझ्या विथ प्रूफ्स हे जेव्हा मी माझ्या रिसर्चमध्ये प्रूफ करते, सो याने काय होतं, माझ्या रिसर्चची व्हॅलिडिटी अजून इन्क्रीज होते. व्हॅलिडिटी इज नथिंग बट त्याचा करेक्टनेस आणि तो किती अॅक्युरेट आहे ते. आणि रिॲबिलिटी मीन्स इट कन्सिस्टंट वेन इट इज गोइंग टू बी रिपीट. सो हेच त्यांनी दिलं की इन्शुअर्स दॅट द रिसर्च डिझाईन ॲड्युकेटली ॲड्रेस द रिसर्च क्वेश्चन्सेस अँड प्रोड्यूस द रिझल्ट्स आर द ॲक्युरेट अँड कन्सिस्टन्स. मीन्स वॉट, जो रिसर्चरने जो रिसर्च डिझाईन केलाय
that adequately means it's correctly address the research question. त्याने तो रिसर्च क्वेश्चन हा एक करेक्टली ऍड्रेस केलाय विथ द हेल्प ऑफ दॅट रिसर्च क्वेश्चन, आणि त्याने जी काही मेथड वापरली आहे त्याच्यामुळे, आणि त्याच्यातून त्याला जो रिझल्ट मिळालाय तो सुद्धा अॅक्युरेट आहे. आणि जेव्हा आपण तो कोणत्याही दुसऱ्या सेट ऑफ याच्याशी आपण जेव्हा टेस्ट करू तेव्हा तो काय असणार आहे, दॅट इज गोइंग टू बी द कन्सिस्टंट. ओके. मग आता पर्पज काय की तो इन्क्रीज व्हॅलिडिटी करतो. व्हॉट इज मीन बाय इन्क्रीज व्हॅलिडिटी? इट एनहान्स द इंटरनल व्हॅलिडिटी. इंटरनल व्हॅलिडिटीसाठी त्यांनी काय दिलंय, द अॅक्युरेसी ऑफ कॅज्युअल कन्क्ल्युजन अँड एक्सटर्नल व्हॅलिडिटी मीन्स द जनरलायझेबल जनरलायझेबल फाइंडिंग्स. मीन्स व्हॉट की इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे काय, आपण जेव्हा जस्ट एक शुअर करतो जे रिझल्ट आहे ते इंडिपेंडेंट व्हेरिएबल्समुळे आली आहे. आणि एक्सटर्नल व्हॅलिडिटी म्हणजे काय की जेव्हा तो एक्सटर्नली एन्व्हायरमेंट सोबत आपण जो डेटा आपण मिळवलाय त्यातनं जेव्हा आपण तो रिसर्च प्रूफ करतो त्याला आपण एक्सटर्नल व्हॅलिडिटी असं म्हणतो. द जनरलायझेबल फाइंडिंग अँड एनहान्स द reliability. Enhance the reliability means that ensures that the results are reproducible and consistent across a different study and conditions. Enhance the reliability म्हणजे काय की सेम तसंच की ते इन्शुअर करतं, ते कन्फर्म करतं की माझा हे जे कन्क्ल्युजन्स आहे ते जर मी कोणत्या दुसऱ्या सिनॅरिओवर जेव्हा सुद्धा कंडक्ट करेल तेव्हा ते सेम येणार आहे. ओके. या गोष्टींना आपण काय म्हणतो की त्याचे फंक्शन्स म्हणतो. एका रिसर्चरने एक टेस्ट केली न्यू टीचिंग मेथड, मग त्याच्या डिझाईन्सने त्याने तो डेटा सगळा कलेक्ट केला आणि त्यातनं हे प्रूफ केलं की ती जी न्यू टीचिंग मेथड होती ती विद्यार्थ्यांना कोणताही अवघड जी थिअरम आहेत किंवा अवघड ज्या गोष्टी आहेत त्या समजण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहेत. आणि जेव्हा त्या टीचर्सने किंवा त्या प्रोफेसर्स त्यांनी हे प्रूफ केलं विथ हेल्प ऑफ त्यांच्या सगळ्या डेटा अनालिसिस वरनं किंवा ज्या डेटावरनं त्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला, त्या डेटा म्हणजे तो डेटा सेट आणि हीच टीचिंगची मेथड जेव्हा त्यांनी दुसऱ्या कोणत्याही शाळेमध्ये इम्प्लिमेंट केली तेव्हा पण त्यांना काय आला, रिझल्ट सेम आला. ती जी पद्धत होती ती तेवढीच इफेक्टिव्ह आपल्याला जाणवली स्टुडंट्सवर जेवढी मी माझ्या आधीच्या शाळेमध्ये त्यांनी ती कंडक्ट केली होती. सो त्याच्यामुळे त्याची हे काय इट इन्हान्स द रिअलेबिलिटी ऑफ दॅट रिसर्च. देन कंट्रोलिंग अँड को-फाउंडिंग व्हेरिएबल. कंट्रोलिंग अँड को-फाउंडिंग व्हेरिएबल्स मध्ये त्यांनी काय दिलंय की इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अँड कंट्रोलिंग व्हेरिएबल्स एक दॅट कुड एक इंटर. हा हा बोला. आणि ते आत्ताचं उदाहरण जरा तेच सांगा ना, म्हणजे की ज्याला आपण आत्ता जे उदाहरण सांगितलं त्या व्हॅलिडिटी आणि रिलायबिलिटी ही हम्म. एकाच म्हणजे टीचिंग मेथड एकाच शाळेतल्या वेगवेगळ्या वर्गात केली तर ती व्हॅलिडिटी, आणि दुसऱ्या जर शाळेत केली तर ती रिलायबिलिटी. येस. ओके. इन्क्रीज व्हॅलिडिटी. व्हॅलिडिटी म्हणजे काय की आपण कन्फर्मेशन त्यांना देतोय की जो काही रिसर्च केलाय तो व्हॅलिड आहे, जे फाइंडिंग्स केलेत ते बरोबर आहेत. मग व्हॅलिडिटी म्हणजे काय झालं की त्या शाळेमध्ये मी तो रिसर्च केला, त्या शाळेमध्ये रिसर्च करून माझे जे फाइंडिंग्स आले किंवा न्यू टीचिंग मेथड्सचे जे फाइंडिंग्स आले त्याचं माझं फाइंडिंग असं होतं की त्याच्यामुळे एक डिफिकल्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा डिफिकल्ट थिअरम्स जे आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय तेच जर मी त्यांना एक स्टेप बाय स्टेप किंवा कोणतेही टीचिंग एड्स वापरून त्यांना शिकवले तर त्यांना लवकर कळाले. सो मी हे एक एबीसी शाळेसाठी मी हा पूर्ण रिसर्च केला. सो मी काय केलं, एबीसी शाळेसाठी मी विथ प्रूफ स्टुडंट्सच्या त्यांना ते किती कळलं, ट्रॅडिशनल मेथडने किती कळलं आणि त्या न्यू सिस्टीममुळे किती कळलं, हे मी ते विथ प्रूफ विथ व्हॅलिड डेटा मी इथे माझ्या रिसर्चमध्ये मी प्रूफ केलं. तर त्यामुळे काय झालं की त्याची व्हॅलिडिटी इन्क्रीज झाली. आणि आता काय करतेय की मी तो सेम रिसर्च मी कोणत्या तरी दुसऱ्या शाळेसाठी करतेय, आणि तेव्हा जेव्हा मी तो दुसऱ्या शाळेसाठी तोच रिसर्च मी कंडक्ट केला तेव्हा काय झालं की मला सेम रिझल्ट मिळाला. त्या रिझल्टमध्ये पण मला असंच दिसलं की जेव्हा मी ट्रॅडिशनल मेथड्स पेक्षा जेव्हा कोणतेही टीचिंग एड्स वापरून जेव्हा त्यांना शिकवलं तेव्हा ते त्यांना अजून लवकर कळालं. सो इट्स इन्हान्स द रिअलेबिलिटी मीन्स व्हॉट की सेम रिसर्च बट ऑन द अदर ग्रुप.
म्हणजे पॉप्युलेशन बदललं आपण. आपण सॅम्पल बदलला. सॅम्पल सॉरी, सॅम्पल बदललं. येस, ओके आपण ओके सॅम्पल चेंज केला, बट ओके तरी सुद्धा मला सेम रिझल्ट आला. मीन्स माय रिसर्च इज रिअलेबल. माझे ओके. रिप्रोड्यूस मी रिसर्च केलाय, बट माझे जे आउटकम्स आलेत ते कन्सिस्टंट आलेत, त्यामध्ये काहीही चेंज झालेला नाही. गॉट इट गॉट इट. ओके, क्लिअर. थँक्यू थँक्यू. ओके. देन कंट्रोलिंग अँड को फाउंडिंग व्हेरिएबल्स. आता पहिलं की को फाउंडिंग व्हेरिएबल्स म्हणजे काय? जेव्हा आपल्या रिसर्च मध्ये काहीतरी एक्स्ट्रा व्हेरिएबल्स आहेत किंवा एक्स्ट्रा कोणती तरी गोष्ट आहे विच माइट अफेक्ट द रिझल्ट्स बिहाइंड द इंडिपेंडेंट व्हेरिएबल, त्याच्यामुळे जर कोणताही त्या को फाउंडिंग गोष्टींमुळे जर माझ्या रिझल्ट्सवर काही इफेक्ट होत असेल, ते को फाउंडिंग व्हेरिएबल्स मला कंट्रोल करायचे. आता काल आपण एक कंट्रोल कंडिशन्स शिकलो. त्या कंट्रोल कंडिशन्स मध्ये आपण बघितलं की आपल्याला आपला रिसर्च करताना कंट्रोल जे गोष्टी ठेवायच्या असतात, म्हणजे कोणी याच्यासाठी कंट्रोल कंडिशन साठी कोणी कालचं कोणतं तरी एक्झाम्पल रिपीट करू शकता का? मॅडम, कालचं कंट्रोल कंडिशनसाठी जेव्हा आपण ह्याचा विचार करत होतो की योगा आणि कॉलेज स्टुडंट स्ट्रेस, तर हम्म. त्याच्यामध्ये आपला कंट्रोल कंडिशनमध्ये आपण एज ग्रुप त्यांचा तोच ठेवला. त्यांचं हम्म. आपण जेंडर म्हणजे मेल फिमेल तो कॉन्स्टंट ठेवला आणि आपली इंटरव्ह्यूची मेथड आपण सेम ठेवली. ओके, बरोबर. मग आपल्याला काय करायचं की आपल्या प्रत्येक रिसर्च मध्ये मला हे आयडेंटिफाय करायचंय की माझे को फाउंडिंग व्हेरिएबल्स कोणते आहेत. म्हणजे फक्त डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल हे दोघांव्यतिरिक्त माझे कोणकोणते व्हेरिएबल्स त्या रिसर्च मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून मला रिसर्चचा आउटपुट देण्यासाठी हेल्प करतात. आता काल आपण स्ट्रेस चेक करण्यासाठी आपण क्वेश्चनरी, इंटरव्ह्यू, जे कोणते आपण पॅरामीटर स्ट्रेस चेक करण्यासाठी आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या. मग मला काय चेक करावं लागेल की मी जे हे ज्या गोष्टी घेतेय त्या गोष्टी माझ्या सगळ्या कॉन्स्टंट पाहिजे. त्या गोष्टींचा माझा कुठेही अफेक्ट नको व्हायला की माझ्या डिपेंडंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबलचं जे रिलेशनशिप मी प्रूफ करणार आहे ते प्रूफ करताना. मग काय होईल जर असं जर कुठे आढळलं की त्या कोणत्याही गोष्ट, फॉर एक्झाम्पल काल आपण एक चेक केलं की मेडिसिन्स आणि त्यांचा इम्पॅक्ट, म्हणजे किती ML ची मेडिसिन आपण त्यांना देतोय आणि त्यांचा इम्पॅक्ट त्याच्यावर काय होतोय. जर हे प्रूफ करताना मी जर डिफरंट एज ग्रुपचे जर मेंबर्स घेतले, जर मी त्यांना कंट्रोल केलं नाही की मी तर एज ग्रुप कंट्रोल केला नाही की मी सेम एज ग्रुप ऐवजी डिफरंट एज ग्रुप घेतला, तर माझा जो रिझल्ट येणार आहे तो अर्थातच तो सेम येईल का? नाही येणार. म्हणजे त्या रिझल्टची जी आपण काय म्हणू की जी व्हॅलिडिटी आहे, ती व्हॅलिडिटी काय होणार? लेस होणार. प्लस तो सेम रिझल्ट, मला आलेला रिझल्ट जर मी कोणत्या दुसऱ्या अजून वेगवेगळ्या एज ग्रुपवर जर फाइंड आउट केला, तर तो सेम आता आलेला माझा रिझल्ट हा परत त्याच ग्रुपसाठी मला रिअलेबल होईल का? नाही. तेव्हा माझे अजून फाइंडिंग्स या वेगवेगळ्या येणार आहे. सो इट्स नॉट गोईंग, सो आपले जे कंट्रोल कंडिशन्स आपण कंट्रोल कंडिशन्स नक्की कोणते आहेत हे नीट शोधू शकलो नाही. जर शोधल्यानंतरही आपण योग्य प्रकारे ते इन कंट्रोल्ड मेथडमध्ये, म्हणजे त्यांच्यावर बरोबर अभ्यास करून ते इन कंट्रोल या मेथड्स मध्ये ठेवले नाही, तर त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आपल्या पूर्ण रिसर्चवर होऊ शकतो. मग याच्या पुढे काय आहे की आयसोलेट इफेक्ट. आयसोलेट इफेक्ट मीन्स काय? दॅट अलाउस रिसर्चर टू डिटरमाइन वेदर द इंडिपेंडेंट व्हेरिएबल इज ट्रूली अफेक्टिंग द डिपेंडेंट व्हेरिएबल. आयसोलेट इफेक्ट, आयसोलेट म्हणजे काय की जो काही एकटा असा आहे की आपण त्याला आयसोलेट करतो, मीन्स व्हॉट की आपण त्याला एकाकी म्हणजे एकाच गोष्टीमधनं त्याचा इफेक्ट आपण जेव्हा चेक करतोय, तो जेव्हा इफेक्ट आहे किंवा जे इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट व्हेरिएबल मधलं जे रिसर्च आहे किंवा जे रिलेशनशिप आहे, हे कोणत्याही तिसऱ्या गोष्टीमुळे अफेक्ट होऊन तर मला मिळालेलं नाहीये. ते दोघांचं जे रिलेशनशिप आहे हे सोलली हे त्या दोघांच्या इंटर रिलेशन्समुळे किंवा त्या दोघांमध्ये जो काही परिणाम झालाय त्याच्यामुळेच आपल्याला दिसून आले, त्याच्यावर कोणत्याही तिसऱ्या गोष्टीचा इफेक्ट नाही. आणि इम्प्रूव्ह अॅक्युरेसी, याच्यामुळे काय झालं की कोणताही बायसनेस माझ्या
मी जेव्हा डेटा कलेक्ट करतेय त्यामध्ये तो बायसनेस त्यात नाहीये. अजून काय म्हणू शकतो की आपण बायसनेस नाहीये, आपण अनवॉन्टेड इन्फ्लुएन्सेस त्या दोघा इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट व्हेरिएबल मधले मी काढून टाकतेय, आणि त्याच्यामुळे माझा रिझल्ट जो होतोय तो काय होणार आहे, मोस्ट ट्रस्टवर्दी होणार आहे. सो मी काय करतेय, माझे को फाउंडिंग व्हेरिएबल्स हे कंट्रोल्ड करतेय, आणि ते कंट्रोल करून मी सोलली हे माझ्या रिसर्च मध्ये प्रूव्ह करतेय की माझा रिसर्च इज ओनली बेस्ट ऑन द रिलेशनशिप और रिलेशनशिप बिटवीन इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट व्हेरिएबल. इट्स नॉट अफेक्टेड बाय एनी थर्ड third thing or any outside variable from this. Then जसं आपण स्लीप, मेमरी आणि कॅफेन आपण हे घेतलं होतं, तर त्यामध्ये आपण काय ठरवणार होतो की आपला ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 यामधले आपले एज ग्रुप काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यांना आपण आयसोलेशन साठी काय करणार आहे की सेम इथं आपण त्यांना आयसोलेट करणार आहे. त्यांचं बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना जे मी क्वेश्चन्स विचारणार आहे किंवा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी सेम ठेवणार आहे. सो यातनं मला माझ्या इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट व्हेरिएबलचा सोलली मला अभ्यास करता येतोय. आणि तो जो मी अभ्यास करतेय त्याच्यावर या बाकीच्या ज्या ऍटमॉस्फिअर मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा कोणताही इम्पॅक्ट नाहीये. मॅडम, एक प्रश्न आहे. हा, ह्याच एक्झाम्पल मध्ये को फाउंडिंग व्हेरिएबल कोणते असतील? कोणत्या एक्झाम्पल मध्ये? हे ह्याचं स्लीप आणि ह्याचं कॅफेन आणि मेमरी इफेक्ट. मेमरी इफेक्ट, ओके. आता स्लीप, कॅफेन आणि मेमरी इफेक्ट, मग यामध्ये मला काय करावं लागेल की मी जो ग्रुप घेतेय तो ग्रुप माझा कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे मी कुठं की त्यांना मी नक्की आता स्लीपसाठी आपण काल 3 गोष्टी केल्या होत्या की त्यांना 8 आवर्सची स्लीप, 6 आवर्सची स्लीप आणि माझ्या मते 4 आवर्स स्लीप, ही आपण 3 गोष्टी केल्या होत्या. आणि कॅफेन घेतलं होतं, आणि अजून माझ्या मते कॅफेन आणि स्ट्रेस असं आपण गोष्टी केल्या होत्या, राईट? असे आपले 3 डाटा होते. आता माझे यात को फाउंडिंग काय असणार आहे, फर्स्ट जर त्यात फर्स्ट मी घेते की आपण जर कॅफेन घेत असू, त्या कॅफेनचं एक हे असतं की कोणाकोणाला काय म्हणू शकतो की कोणाकोणाला खूप स्ट्रॉंग कॉफी आवडते, कोणाकोणाला खूप लाईट कॉफी आवडते, पण मी त्यांच्या आवडीनुसार त्यांना कॅफेन नाही देणार. माय कॅफेन इज गोइंग टू बी इन द सेम क्वांटिटी. जर मी त्या कॅफेनची क्वांटिटी प्रत्येकानुसार चेंज करत गेली तर इट कॅन बी इट कॅन ते काय म्हणू शकतो, इट कॅन बी इन्फ्लुएन्स माय द रिसर्च डिझाईन, किंवा माझा रिसर्च जो आहे त्याला तो इम्पॅक्ट करू शकतो. दुसरं म्हणजे मी ज्या पार्टिसिपंट्सला, ज्या सॅम्पल्सला घेणार आहे, ते सॅम्पल्स मे बी माझं काय असू शकतं की ते सेम पाहिजे, म्हणजे त्या सेम एज ग्रुपचं पाहिजे. मी त्यांना जिथे आयसोलेट करतेय तिथले जे कंडिशन्स आहेत, आयसोलेशनची माझी कंडिशनचे, तर 8 तासासाठी मी ज्यांना किंवा 8 तासाची जे झोप घेतात त्यांची ऑल ओव्हर कंडिशन, म्हणजे त्यांचं जे एक्सटर्नल ऍटमॉस्फिअर आहे ते काय पाहिजे, ते तिथे मी सेम ठेवणार जिथे मी त्यांना आयसोलेट करते. अजून त्यांचं फूड, की झोपण्याच्या आधीचं आपण कधी की स्लीपवर काय काय अजून फॅक्टर्स डिपेंड होतात की ते कोणतं फूड घेत आहेत, सो दॅट फूड ऑल्सो गोइंग टू बी सेम. सो माझं जे काही स्लीप आणि कॅफेन मध्ये मी त्यांचा जो काही अनालिसिस करते, आणि ते तेव्हा त्यांना ज्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे, की जेव्हा मी त्यांच्यावर डेटा अनालिसिस करणार आहे त्या सगळ्यांसाठी मी सेम ठेवणार आहे. नॉट इदर की त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांना जे हवंय त्याच्यानुसार. जर मी असं केलं तर इट कॅन बी अफेक्ट माय द रिसर्च आउटकम्स. कारण काही जर मी फूड मध्ये कधी कधी त्यांना खूप हाय काय की त्यांना खूप लाईट किंवा पोषक आहारापेक्षा मी जर त्यांना खूप हाय डायजेस्टिव्ह लेवलचं फूड दिलं की दे माइट गेट की मला जे 4 तासाची झोप ते हवी आहे, तर मला तो आउटकम त्यांच्याकडनं मिळणारच नाही, कारण काय फूड आणि स्लीप यांचं डिरेक्ट रिलेशन आहे. सो मला प्रत्येक माझ्या सॅम्पलने वेगवेगळं फूड घेऊन त्या कोणत्याही गोष्टीचा इम्पॅक्ट मला माझ्या रिसर्चवर नाही होऊ द्यायचा म्हणून. सो हे जे सगळे आउटसाइड जे फॅक्टर्स आहेत ते मी सेम ठेवणार, किंवा कॅफेनची त्यांची इंटेकची जी काही क्वांटिटी आहे ती सुद्धा मला काय ठेवावी लागेल, इट इज ऑल्सो गोइंग टू बी सेम फॉर एव्हरी पर्स्पेक्टिव्ह. सरा म्हणजे मी परत म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता की को फाउंडिंग व्हेरिएबल्स, तर त्याच्यामध्ये आपण त्या कॅफीनची मात्रा आहे म्हणजे त्याची किती हे ठेवायची,
ती मात्रा हम्म. म्हणजे को फाउंडिंग व्हेरिएबल. दुसरं म्हणजे त्यांचे जे फूड आहे, तो फूडचा एक जो आपण विचार केला तो, हे हम्म. दोन को फाउंडिंग व्हेरिएबल्स की जे आपल्याला कंट्रोल ठेवायचे आहेत ते को ओके. फाउंडिंग. बरोबर. बरोबर. आणि त्या हो बरोबर. आणि त्याच्याच सोबत आपण त्यांचा स्ट्रेस मेजर करताना आपण त्यांचा स्ट्रेस विथ हेल्प ऑफ एनी क्वेश्चनरी किंवा त्यांच्याशी आपण इंटरव्ह्यू घेताना जर आपण त्यांच्यासोबत बोलत असू और आपण कोणते मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स त्या जागी यूज करणार असो, तर त्या 3 गोष्टी पण मला सगळ्यांसाठी काय कराव्या लागतील, सेम ठेवाव्या लागतील. त्या सुद्धा मला चेंज करून चालणार हम्म. नाही. कारण की त्या जर चेंज केल्या तर मला इफेक्टिव्ह माझं अनालिसिस, त्या चेंज केल्या तर मे बी सगळ्यांचेच आन्सर्स मला वेगवेगळे मिळतील आणि मला नक्की स्लीप आणि कॅफेन आणि त्यांचा स्ट्रेस याचा अनालिसिस करता येणार नाही. सो ही अजून एक गोष्ट आहे की ती मला इट ऑल्सो बी कॅन को फाउंडिंग आणि ती मला कंट्रोल आणि कॉन्स्टंट ठेवावी लागेल फॉर ऑल पार्टिसिपेंट्स. थँक्यू. ओके. प्रोव्हाइडिंग बायस. आता पुढचं, फॅसिलिटेटिंग दी डेटा कलेक्शन अँड अनालिसिस. सो हे काय की फॅसिलिटी प्रोव्हाइड्स अ फ्रेमवर्क ऑफ सिस्टमॅटिकली कलेक्टिंग अँड अनालायझिंग डेटा, इन्क्लुडिंग सिलेक्टिंग अप्रोप्रिएट मेथड्स अँड टूल्स फॉर द डेटा गॅदरिंग. आता रिसर्च डिझाईन काय करतं, आपल्याला फॅसिलेशन देतं. फॅसिलेशन म्हणजे काय की ते आपल्याला शिकवतं. काय शिकवतं की माझा डेटा कलेक्शन आणि अनालिस करण्याची नक्कीची पद्धत. म्हणजे रिसर्च डिझाईन मला एक स्ट्रक्चर वे देतो की त्या स्ट्रक्चर वेनुसार मी डेटा हा कलेक्ट करणार, अनालाइज करणार आणि जे इन्शुअर करणार की मी ज्या प्रकारे डेटा अनालाइज करतेय ते सिस्टमॅटिकली झालेलं पाहिजे. सिस्टमॅटिक म्हणजे काय की मी डेटा कलेक्शन करण्यासाठी जो सॅम्पल घेतेय त्या सॅम्पल थ्रू मी सगळ्यांसोबतच सेम वेने डेटा कलेक्ट करते. जर सॅम्पल मी 15 लोकांचा किंवा 15 पार्टिसिपेंट्सचा घेतला तर मी 7 पार्टिसिपेंटसाठी इंटरव्ह्यू घेते आणि 7 पार्टिसिपेंटसाठी क्वेश्चनरी प्रोव्हाइड त्यांना करते. तर फ्रॉम दिस कॅन वी गेट अ व्हॅलिड अँड अनबायस्ड अनबायस्ड आउटपुट्स. तर मला नक्कीच बायस्ड आउटपुट मिळणार यातनं. कारण काही काय, द वे दे आर गोइंग टू रिस्पॉन्ड टू द क्वेश्चनरी अँड द वे दे आर गोइंग टू रिस्पॉन्ड विथ द हेल्प ऑफ इंटरव्ह्यू, हे दोन्ही काय असणार आहे, वेगवेगळे असणार आहे. क्वेश्चनरी मध्ये माणूस हा जेव्हा शांतपणे विचार करून मग त्याच्यामध्ये तो आन्सर्स लिहितो. त्याच्याच उलट इंटरव्ह्यू मध्ये आपण काय त्याचं चेक करतो, त्याचे फेशियल एक्सप्रेशन चेक करतो, त्याची बॉडी लँग्वेज चेक करतो, तो जो काही वर्डिंग्स यूज करतोय ते सगळं चेक करतो. सो डेटा ग्रास्प अप करण्याची इंटरव्ह्यू आणि क्वेश्चनरी या दोघांची मेथड काय वेगवेगळी आहे. सो मला असे 2 वेगवेगळ्या पद्धती माझ्या पार्टिसिपेंट्सवर जर मी अप्लाय केला आणि त्याच्यातनं डेटा कलेक्ट केला तर माझा डेटा हा बरोबर येणार नाही. इधर मला माझ्या 15ही पार्टिसिपेंटसाठी इंटरव्ह्यू मेथड यूज करावी लागेल, और इधर मला माझ्या 15ही पार्टिसिपेंटसाठी मला सेम क्वेश्चनरीची मेथड यूज करावी लागेल. ओके. ओके. सो तो फ्रेमवर्क देणार आणि त्या फ्रेमवर्क मध्ये अजून मला कलेक्टिंग अँड अनालायझिंग, तो डेटा मी कलेक्ट कसा करणार आहे, तो अनालाइज कसा करणार आहे आणि मी अप्रोप्रिएट मेथड चूज करते ना तो डेटा अनालाइज करायला. आणि मी जे काही टूल यूज करत असेल तर ते टूल सुद्धा बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही थिंकिंग पॉवर ऑफ ब्लाइंड स्टुडंट्स, की त्यांची थिंकिंग पॉवर कशी असते, की जेव्हा त्यांची किंवा थिंकिंग पॉवर कशी वर्क करते ब्लाइंड स्टुडंटसाठी, असा जर आपला हे असेल आणि त्यासाठी तुम्ही क्वेश्चनरी ही मेथड यूज केली तर तुम्हाला असं वाटतं का की ती जी मेथड आहे ती अप्रोप्रिएट आहे डेटा कलेक्शनसाठी? माझं टॉपिक काय आहे? नाही. की थिंकिंग नाही. मग मला ब्लाइंड स्टुडंटसाठी डेटा म्हणजे ते कसे विचार करतात किंवा ते त्यांच्यासाठी डेटा कलेक्ट करण्याची अप्रोप्रिएट मेथड कोणती यूज करावी लागेल? बेस्ट इंटरव्ह्यू. येस, इंटरव्ह्यू मेथडमुळे. अजून सांगायचं झालं तर मी काही बेसिक टीनेजर्ससाठी म्हणजे जर माझा एज ग्रुप आहे
मी कोणता म्हणू की माझा एज ग्रुप खूप लहान मुलांसाठी आहे. म्हणजे तो किती, मी बालवाडीतल्या अजून बालवाडीपेक्षा अजून लहान मुलांसाठी मी डेटा अनालिसिस करते. मग त्यात मी क्वेश्चनरी मधनं जाणार, इंटरव्ह्यू मधनं जाणार, का अजून कोणती तरी मेथड मला युज करावी लागेल त्यांच्याकडनं डेटा कलेक्ट करण्यासाठी? काय वाटतं तुम्हाला? आय थिंक सर्वे सर्वे करावं लागेल, निरीक्षण करावं लागेल त्यांचं. बरोबर. कारण ते त्या मुलांसोबत तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकतात का? नाही मॅडम, एवढ्या लहान मुलांचा इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही आपण. त्यांना आपण क्वेश्चनरी देऊ शकतो का? नाही, क्वेश्चनरी पण नाही देऊ शकत. फक्त सर्वे किंवा करू शकतो, त्यांचं निरीक्षण करू शकतो निरीक्षण करू की शकतो. त्यांच्या बरोबर. वागण्यात बोलण्यात काय फरक आहे, किंवा आपण जे गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यावर एक्सपेरिमेंट केलेला आहे तो सक्सेस आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्यांचं निरीक्षण करू शकतो की निरीक्षणामुळे त्यांच्यात काय बदल होणार आहेत. अगदी बरोबर. सो ह्याच्यामुळे जो आपण रिसर्च डिझाईन करतो, तो रिसर्च डिझाईन करताना आपले व्हेरिएबल्स, नक्की आपला टॉपिक काय, जो टॉपिक आहे, जे पार्टिसिपंट्स आपण घेतोय, या सगळ्याचा विचार करून आपण एक सिस्टमॅटिक रिसर्च प्लॅन करून आपल्याला नक्की डेटा अनालिसिस करण्याची जी पद्धत आहे ती फाइंड आउट करावी लागेल. आणि त्याच्यानंतर मी माझा अप्रोप्रिएट डेटा अनालिसिस, सिस्टमॅटिक डेटा अनालिसिस करू शकते. सो सिस्टमॅटिक अप्रोच मीन्स काय, त्याने इन्शुअर केलं पाहिजे, म्हणजे त्याने हे चेक केलं पाहिजे की डेटा कलेक्शन आणि अनालिसिस हे एक स्ट्रक्चर म्हणजे आता आपण जे डिस्कस केलं तेच, की त्याचं वेल थिंक स्ट्रक्चर अँड कन्सिस्टंट मॅनर मीन्स व्हॉट, की त्याने नीट विचार केला पाहिजे की नक्की माझे पार्टिसिपंट्स काय आणि त्याच्यानुसार मला जो डेटा कलेक्ट करणं असेल तो मी कोणत्या पद्धतीने करणार आहे. आणि इफेक्टिव्ह अनालिसिस मीन्स व्हॉट, की अलाउज फॉर द अॅक्युरेट अँड मिनिंगफुल अनालिसिस ऑफ द डेटा टू ऍड्रेस द रिसर्च क्वेश्चन अँड हायपोथेसिस. तर त्यांना इथे काय म्हणायचंय नक्की, की त्यांना असं म्हणायचंय की तुम्ही क्वेश्चनरी देतायत, पण त्या क्वेश्चनरी मधले जे क्वेश्चन्स आहे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी एक ट्रॅडिशनल टीचिंग मेथड आणि ऑनलाईन टीचिंग मेथड याच्यामधलं कम्पॅरिझन मला आता चेक करायचंय. त्या ट्रॅडिशनल आणि ऑनलाईन टीचिंग मेथड मध्ये मी जर मुलांना अशी गोष्ट विचारली की त्यांना तो तास किती वेळाचा आहे आणि किती वेळाचा आहे ह्याच्या, आणि तो अर्धा तास, एक तास, असे मी त्यांना ऑप्शन्स दिले, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे त्या क्वेश्चनरीसाठी बरोबर आहेत आणि आपण जो डेटा अनालिसिस करणार आहे त्याच्यासाठी ते अप्रोप्रिएट आहेत का? आपण त्यांच्याकडनं वेळ काढून घेतोय, जस्ट त्यांनी किती वेळ तो ट्रॅडिशनल टीचिंग मेथड केलं आणि ऑनलाईन टीचिंग मेथड केलं. मॅडम थोडं रिपीट करता मॅडम, थोडंच नाही समजलं. मी एक रिसर्च कंडक्ट करतेय, त्या रिसर्च मध्ये मी मेनली काय अभ्यास करतेय की डिफरन्सेस बिटवीन द ट्रॅडिशनल टीचिंग मेथड अँड ऑनलाईन टीचिंग मेथड, और त्यात अजून एक हे ऍड करायचं आहे, तर हाऊ ऑनलाईन टीचिंग मेथड इज बेटर दॅन ट्रॅडिशनल टीचिंग मेथड. मी हे अनालिसिस करते आणि त्या क्वेश्चनरी मध्ये मी असा क्वेश्चन टाकला की तुम्ही किती वेळ ट्रॅडिशनल टीचिंग मेथडने अभ्यास केला आहे, जो काही रिसर्च चालू होता त्यात. हा हा प्रश्न, आणि त्यामध्ये मी खाली असे ऑप्शन्स देते की 1 तास, 2 तास, 3 तास आणि 4 तास. यातनं जे मला आन्सर मिळणार आहे ते आन्सर माझ्या ऑल ओव्हर जी मी रिसर्च घेणार आहे त्यातनं त्यासाठी मला ते बेनिफिशियल असेल की नसेल? नाही, नसणार. नाही. नाही, ते नसणार. मग मला आता मी डिफरन्स बघतेय, मी डिफरन्स कशाचा चेक करते की माझी ट्रॅडिशनल मेथड आणि ऑनलाईन मेथड, तर माझे क्वेश्चन्स कसे सेट झाले पाहिजे माझे क्वेश्चनरी मध्ये, मी सांगू शकता का? म्हणजे एक एक शिकवतानाची एक कन्सेप्ट तुम्हाला 1 to 1 म्हणजे फेस टू फेस काय ट्रॅडिशनल टीचिंग मध्ये कशी कळाली, आणि हम्म. तीच कन्सेप्ट तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये कशी कळाली, ती किती चांगली कळाली. ओके, आता यात जर आपण बघायला गेलो तर तुम्ही याच्यासाठी शॉर्ट आन्सर देणार आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ठेवणार आहे?
शॉर्ट आन्सर. शॉर्ट आन्सर. आता फॉर एक्झाम्पल, आता आपल्याच आता लेक्चरमध्ये आहे 25 जण. जर मी 25 जणांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं की ट्रॅडिशनल आणि ऑनलाईन टीचिंग मेथड मध्ये किंवा आता आपण ऑनलाईनच घेतोय आणि जे तुमचे सॅटर्डे संडेचे लेक्चर्स होतात ते ट्रॅडिशनल मेथडने होतात, जर आता आपण 25 जणांना शॉर्ट आन्सरने जर त्यांचं आन्सर आपण घेतलं, 25 जणांचं मला आन्सर मिळालं आणि आता मला सर त्याच्यावरनं डेटा अनालिसिस करायचा आहे, मी कसा करणार? अवघड जाईल असं मॅडम समजा की शॉर्ट प्रत्येक आन्सर्समुळे. विद्यार्थ्याला. हॅलो, सॉरी. बरोबर, मग मला अजून काय करावं लागेल? जास्त इन्फॉर्मेशन लागेल, कारण की स्टुडंट का ऑनलाईन, समजा ऑनलाईन का चूज करतात आहेत आणि ट्रॅडिशनल का चूज करतात आहेत, या बाबतीत पण त्यामध्ये प्रश्न हवेत. आणि त्यामुळे त्यांचं पूर्ण ओपिनियन आपल्याला मांडून बरोबर रिसर्चची दिशा पुढे नेता येईल. बरोबर, पण मी जी क्वेश्चनरी विचारणार आहे त्यामध्ये मी सगळ्यांचे शॉर्ट आन्सर्स, जर त्यांना शॉर्ट आन्सर्स देण्यासाठी मी सांगितलं तर त्या शॉर्ट आन्सर्स नुसार मला माझा डेटा अनालिसिस करता येईल का? नाही. का नाही येणार. त्याच्यापेक्षा अजून काहीतरी नाही. इफेक्टिव्ह नाही. वापरावं लागेल मला? त्यापेक्षा नाही येणार. MCQ मल्टिपल क्वेश्चन घ्यावं लागतील मॅडम, आय थिंक. MCQ बरोबर. बरोबर, मग मला मल्टिपल चॉईस क्वेश्चन घ्यावे लागणार. मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन घ्यायचे तर माझे क्वेश्चन्स कसे असायला पाहिजे आणि त्याला मी जे काही ऑप्शन देणार आहेत ते कसे असायला पाहिजे? त्यांना जसं की विचारलं पाहिजे की तुम्हाला कुठला सोयीस्कर पडतं, ट्रॅडिशनल मेथड की ऑनलाईन मेथड, हा पहिला प्रश्न येईल. त्यानंतर तो का, ओके. समजा ट्रॅडिशनल असेल तर तो का, त्याचं रिझन काय, आणि त्याचे काही बेनिफिट असतील तर ते सुद्धा त्यांच्याकडूनच विचारायचे घ्यायचे, म्हणजे त्याचे बेनिफिट्स. आणि तुम्हाला काय वाटतं ह्याचे काय हे निगेटिव्ह आहेत, हे पण त्यांना विचारता येईल. ओके, मग याचे जे आन्सर्स आहेत ते तुम्ही शॉर्ट आन्सर्सने घेणार की त्यांना काही ऑप्शन्स देणार? क्वेश्चनरी मध्ये तुम्ही मल्टिपल चॉईस मध्ये जे आपण 4 त्यांना ऑप्शन्स देतो ते देणार? बरोबर. ते MCQs. दोन्ही मेथडनी करता येईल मॅडम. ओके, अजून कोणाला सांगायचं आहे की आपण कसं करू? आय थिंक मॅम आपण असा पण क्वेश्चन म्हणजे म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आपण हे पण टाकू शकतो की तुमचं याबद्दल काय मत आहे, रिटर्न टाईप मध्ये. मल्टिपल चॉईस हा, तुमचं रिटर्न या टाइप. या या ओके. विषयावर किंवा या ट्रॅडिशनल आणि ऑनलाईन क्लासेस बद्दल तुमचं मत सांगा. मॅडम असं पण असं आपण पण एखादं. करता येईल नाही, की तो त्यांना क्वेश्चन जो ओपन प्रश्न, सॉरी, तो क्वेश्चन ओपन एंडेड होईल ऍक्च्युली. हम्म. त्यापेक्षा आपण जर MCQs घेतले तर दॅट इज बेटर, म्हणजे आपण पाहिजे ते आन्सर्स त्यांच्याकडनं घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला अनालाइज करायला सोपं होईल. ओके, अगदी बरोबर. मग आपण जे क्वेश्चन्स घेणार ते क्वेश्चन्स आपले काय असले पाहिजे आणि त्याच्यासाठी जे आपण ऑप्शन्स देणार आहेत ते आपले काय असले पाहिजे ऑप्शन्स? ऑप्शन्स मध्ये आपण समवॉट ऍग्री, स्ट्रॉंगली ऍग्री, न्यूट्रल, समटाइम्स, असं आपण त्यांना 4-5 प्रकारे ऑप्शन देऊ शकतो. वरती किंवा प्रश्न मॅडम विचारला. तुम्हाला ऑनलाईन क्लास हा किती किती वेळ तुम्ही अवेलेबल राहू शकता? येस, नो, 1 तास, 1.5 तास, 2 तास, असे पण आपण क्वेश्चन घेऊ शकतो, असे पण ऑप्शन देऊ शकतो. ओके, ठीक आहे. खूपच छान, सगळ्यांनी आन्सर्स दिले. आता त्याच्यावर आता आपण त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करायला जाऊया. जेव्हा आपण क्वेश्चनरी देतो त्या क्वेश्चनरी मध्ये हे मेक शुअर करायचं की आपण त्यांना सगळेच क्वेश्चन्स हे आपण लॉंग लेंदी क्वेश्चन्सचे विचारत नाहीये. का हे मेक शुअर करायचं? कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, आज मी तुम्हाला एखादा पेपर लिहायला दिला, जर मी रिसर्चच्या आपण 503 सब्जेक्टसाठी तुमचा रिसर्च लिहायला दिला, तर त्या रिसर्च मध्ये जर शॉर्ट आन्सर्स साठी मी जेव्हा तुम्हाला सगळ्यांना तो पेपर देईल तर आहे आपल्याकडे 25 जणांपैकी सगळ्यांचे आन्सर्स सेम असतील का? नाही मॅडम. नाही. सगळ्यांचेच आन्सर्स हे मी त्यांना शॉर्ट आन्सर सांगितलंय, पण सगळेच शॉर्ट आन्सर्स मध्ये आन्सर्स देतील का?
नो मॅडम. नाही. नाही. सगळ्यांचीच स्वतःचा मुद्दा मांडायची मेथड ही काय असणार आहे? प्रत्येकाची वेगळी वेगळी असणार आहे. डिफरंट. डिफरंट असणार आहे. मग जर मी कोणता माझा अनालिसिस करतेय, तर या तिन्ही गोष्टींचा माझ्या अनालिसिसवर प्रत्येक सॅम्पल्स नुसार फरक पडू शकतो का? हो. बरोबर. बरोबर. की त्याचा फरक माझ्या रिसर्चवर पडणार. मग आपलं काय ठरलंय की आपल्याला व्होल अँड सोल कसलं रिलेशनशिप आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करायचंय प्रत्येक रिसर्च मधलं, की आपण जे प्रॉब्लेम स्टेटमेंट टाकतोय त्यामधलं डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल याचं ट्रूली मला दोघांमधलं एकमेकांचं रिलेशनशिप और त्यांचं आन्सर्स हे मला माझ्या रिसर्च मध्ये मला इस्टॅब्लिश करायचंय. पण मी जर सगळ्यांना अशी लॉंग लेंडेड क्वेश्चनरी, त्यांना जर ओपन एंडेड क्वेश्चनरी त्यांच्यासाठी सेट केली, तर माइट बी मी जो माझा हा डेटा कलेक्ट करतेय त्या डेटावर हा इन्फ्लुएन्स्ड असेल. कशाचा इन्फ्लुएन्स्ड असेल? जो समोरचा मी सॅम्पल घेतलीये तो नक्की त्याचा स्वभाव, त्याची आन्सर लिहिण्याची एक कला, तो कशा प्रकारे स्वतःची मतं त्या आन्सर की मध्ये मांडतोय, ती गोष्ट ही प्रत्येक माणसाची वेगवेगळी असणार आहे आणि आपले आन्सर्स पण प्रत्येक माणसाचे त्यामुळे इन्फ्लुएन्स्ड होणार. सो मला काय करता येईल की ठीक आहे, मला मी जे 10 क्वेश्चनसाठी फॉर एक्झाम्पल मी क्वेश्चनरी सेट केली, पण ती 10 क्वेश्चनची जी क्वेश्चनरी मी सेट करतेय ती मला मेक शुअर करावी लागेल की ती जी मी क्वेश्चनरी सेट करतेय त्यामध्ये मला त्यांना नक्की ऑनलाईन मेथड ही आवडलीये का, ती इफेक्टिव्ह वाटलीये का, याचं हे आन्सर येस और नो. जर नाही येस और नो या पद्धतीने त्यांना विचारावं लागेल की त्यांना ही इफेक्टिव्ह वाटून त्यांनी ही जी थेरम ती त्यांना इझी वाटली का, ते मला विचारावं लागेल. किती इफेक्टिव्ह वाटली ते मला विचारावं लागेल. ते ही मेथड स्ट्रॉंगली रिकमेंड करतायत का. मग नाही, हो किंवा आय एम स्ट्रॉंगली रिकमेंडेड इट, आय एम नॉट रिकमेंडेड इट, अशा प्रकारचे ऑप्शन्स मला माझ्या त्या क्वेश्चनरी मध्ये द्यावे लागतील. आणि मलाच तुम्ही सांगा, जर तुम्हाला हो आणि नाही याचं जर मला आन्सर मिळालं, फॉर एक्झाम्पल आता जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला हे ऑनलाईन सेशन्स आवडतात का, तर यापैकी जर 20 जणांचं उत्तर असेल की हो, त्यांनी जस्ट म्हटलं की हो, आणि 5 जणांचं उत्तर आलं नाही, तर मला इन्स्टंट त्याच्यामधनं काय मिळतं की इन्स्टंट मला माझा अनालिसिस भेटतो की नाही, ही जी मेथड आहे ती जास्तीत जास्त लोकांना ही आवडतीये, सो वी कॅन यूज इट. पण जे राहिलेले 5 जण आहेत त्यांचं नक्की काय म्हणणं आहे ते आपल्याला पण समजून घ्यायला पाहिजे. सो मी जर 10 माझी याची क्वेश्चनरी असेल तर त्यात मी काय करेल की 9 ज्या माझे क्वेश्चन्स आहेत हे मी क्लोज्ड एंडेड ठेवेल किंवा हे मी एमसीक्यूचे ठेवेल. आणि जो लास्ट एक क्वेश्चन आहे त्यामध्ये नक्की मी माझे फीडबॅक्स यूज करण्यासाठी मी त्यांना एक संधी देईल आणि त्या एक लास्ट क्वेश्चन मध्ये मी त्यांना नक्की विचारेल की त्यांना त्यांच्याबद्दल काय वाटलं. मग सुद्धा लास्ट एक्झाम्पलचा मी एक ओव्हरव्ह्यू घेऊन अभ्यास करेल. पण माझे जे 9 क्वेश्चन्स वर जे आहेत, जे मी क्वेश्चनरी स्वरूपात देते, त्यातला माझा जो डेटा अनालिसिस असेल तो वोल अँड सोल माझा रिसर्च हा त्याच्यावर इम्पॅक्टफुल किंवा त्याच्यावर डिटरमाइंड असेल. ही कन्सेप्ट कळाली सगळ्यांना की क्वेश्चनरी कशी सेट करायची आणि त्याच्यातनं इफेक्टिव्ह डेटा अनालिसिस कसा करायचा. हेच त्यांनी इथं दिलंय की इफेक्टिव्ह अनालिसिस करायचंय म्हणजे आपल्याला क्वेश्चन्स, आपले हायपोथिसिस हे अॅक्युरेट आणि मिनिंगफुल पाहिजे, आणि जे इन्शुअर करायचे की जो आपण डेटा कलेक्शन करतोय तो एक स्ट्रक्चर आणि कन्सिस्टंट मॅनर मध्ये. त्याचे हे सगळे आपण आता एक्झाम्पल डिस्कस केले. मॅडम, हा, जर 50-50% आलं तर दोन्ही आपण अनालिसिस कसं करणार मग 50% आलं तर? जर आपल्याला 50-50% आलंय तर आपण त्यातनं मग आपण मे बी परत तर मग आपण कन्क्लूड हे करणार की काय की आपण ते म्हणू शकतो की ते दोन्हीही समप्रमाणात इफेक्टिव्ह आहे असं आपलं कन्क्लुजन येणार. ओके मॅडम, थँक्यू. मॅडम, डेटा कलेक्शन आणि हा बोला. म्हणजे प्रश्न असे विचारायचे आहेत की आपल्याला जे उत्तर पाहिजे एकतर हो नाही ह्या संबंधितच विचारून घ्यायचे, दुसरीकडे कुठेही भरकटला गेला नाही पाहिजे, आणि त्यामुळे नाही, जमलिंग होऊ शकतं आपलं सुद्धा ते घेताना. बरोबर. तुम्हाला एक क्वेश्चनरीचं सॅम्पल बघायचं आहे का, आवडेल का तुम्हाला? हो हो.
हो. हम्म, एकच. आणि ह्या जर आपल्या ह्याच्यामधलं असेल ना, आपल्या म्हणजे सायकोलॉजी रिलेटेड, तर ते लगेच लक्षात येईल. कारण मग ते मेडिकल आणि ह्यानी काय होतं, थोडे त्याचे वेगळे होतात कारण. माझ्याकडे सायकोलॉजी रिलेटेड नाहीये, पण माझ्याकडे एक ची क्वेश्चनरी आहे ज्याच्यावर चालेल. माझे एक फ्रेंड आता काम करतात, त्यांनी मला ती आज पाठवली होती. सो ती माझ्याकडे आहे. ओके. सो त्यांच्या रिसर्चचा टॉपिक जर म्हणायला गेलं तर त्यांचा रिसर्चचा टॉपिक हा होता की आता मध्ये कोविडमुळे काय झालं होतं की प्रत्येक गोष्ट कोर्सेस जे आहेत ते ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन झाले. मग असे वेगवेगळे कोर्सेस म्हणजे फॉर तुम्हाला सगळ्यांना माहितीये का की कोर्सेरा वगैरे या नावाचे हे ऑनलाईन कोर्सेस आले. मग त्यामध्ये काय करायचे की ते टीचिंग जे आहे की टीचिंग मेथड्स ते डाउनलोड करायचे आणि त्याच्यानंतर लोक तो डाउनलोड केलेला व्हिडिओ बघून ते कोर्स बद्दलची माहिती घ्यायची आणि त्याच्यानंतर एक त्यांच्याच सोयीने जी क्वेश्चनरी किंवा त्यांची टेस्ट असायची ती टेस्ट त्यांच्या सोयीने द्यायची आणि त्यांना त्याचं पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळायचं. सो ऑल ओव्हर याच्यासाठी माझ्या एका कलिगने अनालिसिस केला होता. सो त्यांनी काय केलं होतं की त्यांची जी अकॅडमी असते ते ऑनलाईन जे असे कोर्सेस करतात त्या अकॅडमी मधल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक क्वेश्चनरी त्यांनी क्रिएट केली होती. त्यांनी एक आता ते आता ऑनलाईन कोर्सेस हे त्यांना लर्निंग कोर्सेस हे त्यांना आता प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यासाठी ही क्वेश्चनरी दिली होती. तुम्हाला दिसते ना ही क्वेश्चनरी सगळ्यांना? हो हो दिसते. थोडं मोठं केलं पाहिजे थोडं. हा, ओके. येस. येस. ओके. आता जर बघायला गेलं तर ही क्वेश्चनरी बघा, ही काय की हाऊ रिलेव्हंट अँड अप टू डेट डेटा डू यू फाइंड द कोर्स कंटेंट. म्हणजे जो कोर्स ते प्रोव्हाइड करतायत त्या कोर्स कंटेंटचा डेटा हा त्यांना अप टू डेट म्हणजे तो बरोबर आता जगाशी रिलेटेड आहे का. जर त्यांना तो त्याच्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेत की तो रिलेव्हंट आहे का इररिलेव्हंट आहे. ओके. मग सॉरी, रिलेव्हंट आहे का इररिलेव्हंट आहे हे त्यांना कळतंय. मग इथे त्यांनी येस नो असे शब्द नाही दिलेत की त्यांना जो काही आन्सर हवंय त्याच्या रिलेटेड त्यांनी ते आन्सर्स विचारले. पुढे, वॉज द कोर्स स्ट्रक्चर अँड द करिक्युलम वेल ऑर्गनाइज्ड अँड एंगेजिंग. म्हणजे त्यांनी जो कोर्स आता ऑनलाईन कोर्स त्यांनी सेटअप केलाय तो जो कोर्सचा कंटेंट आहे तो कसा आहे, तो करिक्युलम ऑर्गनाइज्ड आहे आणि तो विद्यार्थ्यांना एंगेज करू शकत आहे का. मग त्याच्यानुसार मुलं आन्सर्स देणार की हो किंवा नाही. डू यू हॅव अपॉर्च्युनिटी फॉर हँड्स ऑन एक्सपिरियन्स आणि प्रोजेक्ट्स. म्हणजे जे त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स आणि प्रोजेक्टवर त्यांना जे याच्यातनं नॉलेज मिळतंय त्याच्यानुसार त्यांना ते प्रोजेक्ट्सवर अप्लाय ते करता येत आहे का. तर त्यात त्यांनी 3 ऑप्शन्स दिलेत, येस, नो और नॉट येट. किंवा मला अजूनही अपॉर्च्युनिटी मिळालेली नाहीये, मिळालेली आहे नाहीये आणि अजून तरी नाही किंवा कधीच नाही अशा बाबतीत. की तुम्ही सॅटिस्फाय आहेत का या ओव्हरऑल लर्निंग एक्सपिरियन्समुळे. तर फुल्ली सॅटिस्फाय किंवा त्यांनी नॉट रिअली. पुढचं त्यांनी इथे दिलंय की कॅन यू डिस्क्राईब एनी सपोर्ट सर्व्हिस यू युटिलाइज सच एज करिअर सर्व्हिस अँड मेंटरशिप. डू यू डिस्क्राईब एनी सपोर्ट सर्व्हिसेस यू युटिलाइज सच एज करिअर सर्व्हिस और मेंटरशिप. म्हणजे याच्या आधी तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऍज अ करिअर काय की तुम्ही सर्व्हिसेस किंवा कोणत्यासाठी तुम्ही गेला होतात का, मेंटरशिप, टेक्निकल सपोर्टसाठी किंवा कम्युनिटी फोरमसाठी. त्याच्यानंतर व्हेअर दिस सर्व्हिसेस हेल्पफुल अँड रिस्पॉन्सिव्ह टू युअर नीड्स. म्हणजे ऑनलाईन तुम्ही जो सपोर्ट घेतला तो तुम्हाला हेल्पफुल वाटला का, येस ऑर नो. मग हॅव यू रिकमेंडेड द प्लॅटफॉर्म टू अदर्स IT कोर्सेस ट्रेनिंग. की तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म आहे तो तुमच्या दुसऱ्या IT कोर्सेस ट्रेनिंग किंवा तुमच्या दुसऱ्या जे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत काम करताना तुम्ही हा प्लॅटफॉर्म घेतला का. नो, येस. त्यांनी याच्या पुढे पण टेक्निक टीचिंग कोर्सेस फी ट्रेनर्स सपोर्ट. म्हणजे जस्ट हा कोर्स नाही पण त्या कोर्समध्ये नक्की काय टीचिंग जे टेक्निक्स ते यूज करतायत तो, किंवा त्यांच्या कोर्सची फी किंवा जो त्यांना सपोर्ट त्यांना भेटतोय तो कोर्स करताना ते, या बाबतीत तुम्ही त्यांना काही
हे रिकमेंड केलंय का ते. त्याच्यानंतर हॅव यू एक्सपिरियन्स्ड एनी टेक्निकल इश्यूज व्हाईल युझिंग द ई लर्निंग प्लॅटफॉर्म. मीन्स व्हॉट, की जेव्हा ते हे प्लॅटफॉर्म यूज करतायत तेव्हा त्यांना कुठे काही त्रास होतोय का, हे सगळं त्यांनी विचारलंय. आणि त्याच्या पुढे, हाऊ डू यू रेट द ओव्हरऑल इफेक्टिव्हनेस ऑफ ई लर्निंग प्लॅटफॉर्म इन हेल्पिंग यू लर्न द कोर्सेस फ्रॉम 1 to 5. आणि त्याचा पुढे त्यांनी अर्थ दिलाय की 1 म्हणजेच ते एवढं इफेक्टिव्ह नाहीये, आणि 5 म्हणजे ते एक्स्ट्रीमली इफेक्टिव्ह आहे. सो स्टुडंट्सच्या याच्यापैकी कोणत्या तरी. आता तुम्हाला असं वाटतं का की या क्वेश्चनरीतनं ते कम्प्लिटली अनालाइज करू शकतात तो, की जो कोर्स त्यांनी न्यूली इस्टॅब्लिश केलाय आयटी कोर्स आयटी कंपनीसाठी, त्याच्यातनं यांना फुलफिल माहिती मिळेल आणि कळेल की त्यांचा जो कोर्स आहे तो इफेक्टिव्ह आहे की नाही. ओव्हरऑल मॅम हे एक्झॅक्टली एक फीडबॅक सारखं आहे. हो, ओव्हरऑल एक्झॅक्टली फीडबॅक सारखा. कारण काही त्यांचा जो प्रोजेक्टचा जो हे आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, तोच त्याच्यावर बेस्ट आहे, की त्यांना तेच शोधायचं त्यांच्या प्रोजेक्ट मधनं, आणि त्याच्यासाठी ही बनवलेली क्वेश्चन आहे. सो एक होतं माझ्याकडे हे. सो आपण म्हणलं की लगेच ते बघूयात. आणि जर आता या सगळ्यांनी येस और नो याची जेव्हा माहिती घेतो, किंवा आपल्याला तुम्हाला माहिती असेल की गुगल फॉर्म असेल, तर गुगल फॉर्म लगेचच आपल्याला एक बॅक एंडने त्याचा एक स्टॅटिस्टिकल अनालिसिस करून देतो. हे माहितीये का सगळ्यांना? हो. सो विथ द हेल्प ऑफ द गुगल फॉर्म तुम्ही याच्यातनं जर इंटरलिंक केलं असेल गुगल फॉर्मला, तर त्याच्यातनं कोण किती, काही जणांचं म्हणणं नक्की त्या फर्स्ट क्वेश्चनसाठी रिलेव्हंट आहे का. मग 100 जणांना मी हा फॉर्म दिला असेल, त्यातला 60 जणांनी हा फिल केला, तर 60 जणांपैकी जर 40 जणांना हा रिलेव्हंट वाटला असेल, तर लगेचच मला त्याच्यावरचे जे ग्राफ्स आहेत ते सगळे मला मिळून मी त्याच्यावरचं अनालिसिस करू शकते. सो दिस इज अवर क्वेश्चनरी टाईप क्वेश्चन्स. कळालं सगळ्यांना? येस. येस हो. मॅम. Now providing a basic for interpretations and reporting means काय, kids offer a basics for the interpreting the results of study and reporting the and reporting of findings in a clear and comparative manners. Means what, की अ गुड रिसर्चर्स नेहमी काय करतो की तो हेल्प करतो की रिसर्चचं जे बेसिक्स आहे, की जे काय, की मी जर आता कोणतीही गोष्ट, फॉर एक्झाम्पल सायकोलॉजीमध्ये एक कॉन्स्टंट आपण अनालिसिस करतो, त्याला कोणता म्हणतो आपण, त्याच्यासाठी एक एक्झाम्पल पण घेतलं होतं, मला त्याचं नाव नाही आठवत आहे. सी वरनं त्याचा स्टार्ट आहे, सीबीटी म्हणतात का त्याला? येस, सीबीटी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. येस. मग जेव्हा तुम्ही त्याच्या रिलेटेड जर हे कोणतं तरी रिसर्च करत असाल, तर आपल्याला काय करावं लागेल, की आपला जो रिसर्च आहे त्याच्याबद्दलचा रिसर्चरला जो काही डेटा आहे तो अंडरस्टँड व्हायला, किंवा आपली जी कन्सेप्ट आहे ती अंडरस्टँड व्हायला, त्याच्याबद्दलची थोडीशी आपल्याला जो स्टडी आहे तो आपल्याला आपल्या रिसर्चमध्ये त्याचं जे बेसिक्स आहे ते आपल्याला टाकावं लागेल. अजून त्याच्यासोबतच आपल्याला काय करावं लागेल, की इंटरप्रिटेड रिझल्ट मीन्स व्हॉट, की रिसर्चरला जे अंडरस्टँड होईल जो डेटा, त्याच्याबद्दल त्याला एक्सप्लेन करून थोडंफार त्या रिसर्चवर मला लिहावं लागेल, की मी हा डेटा यांच्याकडनं घेतलाय, मग त्याच्यावर मी डेटा अनालिसिस करताना हा घेतला, माझ्या स्टुडंट्सचं म्हणणं या गोष्टीवर. हे सगळं मला त्या रिसर्चमध्ये वेल प्रूफ म्हणजे वेल दिसेल असं मला तिथे नोट डाऊन करावा लागेल माझ्या रिसर्चमध्ये, आणि ते क्लिअर आणि मिनिंगफुल पाहिजे. मी जो कोणताही रिपोर्ट घेतेय, मी जे कोणतेही पॉइंट्स टाकते, की मी माझ्या डेटा जस्ट डेटाबद्दल काही बोलत असेल, तो डेटा मी नक्की कोणता घेतलाय, मी कोणत्या कॉलमनुसार बोलतेय, जो मला आउटपुट आलाय तो आउटपुट मी या फिगर मधनं लिहिलाय, किंवा जे आपले काही आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे जे अनालिसिस तिथे टाकतो, ते अनालिसिस माझे यावर डिपेंड आहे, हे सगळंच आपल्याला त्यातनं कळायला पाहिजे.
कम्युनिकेशन फाइंडिंग्स जर माझे कोणतेही असतील, मीन्स व्हॉट, की मी कुठेही इंटरव्ह्यू पद्धतीने घेतला असेल, तर मी जेव्हा माझा रिपोर्ट लिहितेय किंवा पेपर लिहितेय, तो लिहिताना मला यांच्याकडनं हे म्हणणं आलं होतं आणि त्याच्यानुसार मला हे वाटलं, हे सगळं मी माझ्या रिसर्च मधनं जो काही रिसर्च फिजिकली किंवा जो मेंटली माझा चालू आहे, तो मला वेल बिंगने तो मला माझा रिसर्च, माझा जे काही रिझल्ट आले ते मला माझ्याच शब्दात पण व्हॅलिड कम्युनिकेशन डिटेल्सने मला तो ऍड करता आला पाहिजे. सो इंटरप्रिटेड रिझल्ट मीन्स कळालं की हेल्प्स टू रिसर्च द मेक अ सेन्स ऑफ डेटा. आपण डेटा नक्की कुठे घेतोय, कसा घेतोय आणि तो आपल्याला कसा आला ते आपल्याला घ्यायचंय. अँड ड्रॉ व्हॅलिड कन्क्लुजन बेस्ड ऑन द स्टडी डिझाईन अँड मेथडॉलॉजी. आणि मी जर माझं कन्क्लूड करत असेल तर ते कन्क्लुजन पण मला कसं पाहिजे की इट्स ऑल्सो नीड्स टू बी व्हॅलिड. मी कोणताही वेग आन्सर्सने की हा इफेक्टिव्ह आहे ट्रेडिशनल टीचिंग मेथड कम्पॅरेटिव्ह टू इफेक्टिव्ह आहे ट्रॅडिशनल टीचिंग मेथड कम्पॅरेटिव्ह टू ऑनलाईन टीचिंग मेथड, जर असं माझं प्रूफ करायचा माझा मुद्दा असेल तर तो मी फक्त हा एका लाईन मध्ये की हो इफेक्टिव्ह आहे असं लिहून चालेल का? नाही. दिस इज द वेग लँग्वेज ऑफ द रिसर्चर्स. मला काय लिहावं लागेल की येस द ट्रॅडिशनल टीचिंग मेथड इज वे फार बेटर दॅन द ऑनलाईन टीचिंग मेथड बिकॉज as per my study analysis, I have been analyzed that traditional teaching methods have a better relationship between the teachers and students that makes the study and overall effectiveness of transferring the knowledge or transferring any subjects scenarios to the students well. So मला माझे जेव्हा मी कोणतेही सांगते तर सो मला ते जो डिझाईन आणि मेथडॉलॉजी ही मला माझ्या वेल वर्ड्स मध्ये ही सांगता यायला पाहिजे. आणि कम्युनिकेशन फाइंडिंग्स म्हणजे काय की त्याला सपोर्ट केला पाहिजे. सपोर्ट्स दॅट म्हणजे आपण रिसर्चचे फाइंडिंग्स जे आपण टाकतोय हे अंडरस्टँडेबल वर्ड्स मध्ये आणि युजफुल टार्गेट ऑडियन्स नुसार आपण तिथे टाकतोय इन क्लिअर अँड मिनिंगफुल वे. ओके. सो दिस इज द फंक्शन्स एक ऑफ एक 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 आता आपण असं म्हणत होतो की प्रोव्हाइडिंग बेसिस फॉर इंटरप्रिटेशन अँड रिपोर्टिंग. तर ते म्हणजे बेसिस म्हणजे इथं असं त्यांना म्हणायचं का की कुठल्या बेसवर आपण ते इंटरप्रिटेशन आणि रिपोर्ट करणार आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? तो बेस पण आणि तुम्ही जे प्रूफ करताय, तुम्ही कोणताही डेटा जो प्रूफ करताय त्याबद्दलची माहिती पण तुम्हाला क्लिअर आणि विथ क्लिअर आणि मिनिंगफुल शब्दामध्ये तिथं लिहिता आली पाहिजे किंवा तुम्ही ती एक्सप्लेन केली पाहिजे. इट इज इथं दिलंय की असिस्ट इन प्रेझेंटिंग अ रिसर्च फाइंडिंग इन वे दॅट इट इज शुड बी अंडरस्टँडेबल अँड युजफुल टू द टार्गेट ऑडियन्स. म्हणजे अंडरस्टँडेबल फाइंडिंग्स हे तुम्ही त्यांच्यापर्यंत डेमॉन्स्ट्रेट केले पाहिजे. आणि बेसिस म्हणजे तुम्ही तुमचा रिसर्च अनालिसिस सांगता. मॅडम आवाज गेला होता तुमचा. आवाज गेला होता तुमचा मध्ये. ओके ओके ओके. म्हणजे आपण तुम्ही हे सांगत होतात की हा इन द वे दॅट अंडरस्टँडेबल आणि युजफुल टू टार्गेट ऑडियन्स. तर ते टार्गेट ऑडियन्स म्हणजे आपला हा जो आपण डेटाचा अनालिसिस झाल्यानंतर ते जे रिफर करणार आहेत ते टार्गेट ऑडियन्स. ज्यांच्या जे सॅम्पल आपलं टार्गेट ऑडियन्स इज नथिंग बट सॅम्पल. सॅम्पल्स. ओके ओके. नाही सॉरी तुम्ही हा हा याच्याबद्दल बोलतायत का टार्गेट हा हा ऑडियन्स? हा येस येस. नाही नाही परत टार्गेट एकदा वाचा ऑडियन्स. बरं ते. परत एकदा वाचा बघा ते. तर त्यांनी काय म्हटलंय, इट असिस्ट इन प्रेझेंटिंग अ रिसर्च फाइंडिंग. म्हणजे जे काही माझे रिसर्च फाइंडिंग आहे ते मला काय करायचं आहे इन अ वे दॅट इट अंडरस्टँडेबल. की ते कसे पाहिजे की समोरच्याला जो कोणी वाचतोय त्याला ते लगेच कळायला पाहिजे. ते युजफुल पाहिजे. कोणासाठी युजफुल पाहिजे तर मी ज्यांच्यासाठी रिसर्च करतोय त्यांच्यासाठी युजफुल पाहिजे. आणि ज्यांच्या रिलेटेड म्हणजे मी टीचिंग एड्ससाठी जर कोणताही रिसर्च करते तर तो इज इक्वल टू टीचर्स लोकांसाठी. मग सगळ्या टीचर्स लोकांसाठी जे सगळे टीचर्स असणार आहेत ते माझं टार्गेट ऑडियन्स असणार आहे, नॉट माय सॅम्पल. करेक्ट करेक्ट. गॉट इट. येस ते. ओके.
थँक्यू. म्हणजे मगाशी जो तुम्ही रिपोर्ट दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी जो अनालिसिस केला तो त्यांच्या कंपनी ला जो रिफर करणार आहेत ते ती कंपनी त्यांचा टार्गेट ऑडियन्स आहे. ज्या ज्या कोर्स त्यांनी ज्या इन्स्टिट्यूटसाठी केलाय दॅट हा, इन्स्टिट्यूट इज नथिंग बट अ टार्गेट ऑडियन्स. टार्गेट ऑडियन्स. आणि मग ते काय की त्या इन्स्टिट्यूट साठी त्यांनी टार्गेट ऑडियन्स बघितला, आणि जेव्हा आपल्याला त्या क्वेश्चनरीवर त्यांना जेव्हा रिस्पॉन्सेस भेटतील तेव्हा त्यांचं सेल्फ अनालिसिस करून त्यांना त्याच्यावर काय करता येईल, अजून गोष्टी इम्प्रूव्ह कशा करतील त्याच्यावर त्यांना विचार करता येईल. ओके. टार्गेट ऑडियन्स म्हणजे एंड युजर. एंड युजर, येस, ओके. ज्यांच्यासाठी आपण रिसर्च करतोय. फॉर करतोय. एक्झाम्पल, जर तुम्ही कोणता सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने यूज करतात किंवा तुम्ही कोणतीही थेरम साठी किंवा कोणत्या पण गोष्टीसाठी यूज करताय, तर तुम्ही जो प्रत्येक गोष्ट आहे की सायकोलॉजिकल आपण ह्युमन्स साठी करतो, तर ऑल द ह्युमन्स आर गोइंग टू बी माय टार्गेट ऑडियन्स. गॉट इट. येस, थँक्यू. सो येस, आपलं आता इथपर्यंत आपलं काय इथपर्यंत आपलं जे फंक्शन्स होते, जे प्रिन्सिपल्स होते, ते आपले इथे संपलेत. आता हे बिटवीन द ग्रुप इज द न्यू टॉपिक, न्यू कन्सेप्ट स्टार्ट करायची आहे का आधीचं कोणतं काही रिवाइज करायचंय? नाही मॅडम, तुम्ही इतरांचं मत घेऊ शकता, पण माझं मत असं आहे की हे आत्ता घ्यायला नको. कारण काय होतंय माहिती का, ह्या नवीन कन्सेप्ट आहेत ना, ह्या म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही सांगताना कळतायत, पण त्या म्हणजे बॅक टू बॅक एकदम बंबार्डिंग नको, थोडं मागचंच घेऊ असं मला वाटतंय, नवीन नको आता. ओके, मग आपण एक क्विक कालपासून जे आपण शिकतोय त्याची एक क्विक हे करायचं, रिवाइज करायचं. एक थोडा वेळ आहे आपल्याला. हो, आपण हो म्हणजे काही हो म्हणजे मॅम. व्हॉट आय विल सजेस्ट की आपण जे बेसिक जे आहे ना, डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, कंट्रोल कंडिशन्स, त्याच कन्सेप्टवर आपण, तुम्ही जर प्रश्न विचारलेत तर ते आम्हाला काहीतरी विचार करता येईल त्याच्यावर, त्या बेसिक कन्सेप्टवरच. ओके, ठीक आहे, आपण त्याच्यावरच जाऊयात. अं, आपल्याकडे ऍक्च्युअल नाही का सब्जेक्टच्या शेवटी पण ना हे असतात, क्वेश्चन्स असतात, आपण त्याच आन्सर आउट करण्याचा प्रयत्न करू. हा, ते बरं पडेल. येस, आहे आहे ना, याच्या इथं इथं आहे ना, आता 5.4च्या वर आहे ना आता एक. त्या सगळ्याचाच ना, म्हणजे आपण आधीपासून जे केलंय ना त्या हो, सगळ्याचाच हे एक हे हे दोनच. सगळ्यात याच्या खाली असतं. इथे दोनच मिळतील हा, आपल्याला, पण आधीपासून आपल्याला तिथे हा, लेसन येस संपल्यावर येस. तिथे मिळणार. हो, आहेत आहेत, शेवटी आहेत. येस. त्याचा पेज नंबर काय नाही तुमचा आणि त्याचं माझा पेज. पुढं 146 म्हणून आहे, 146. अजून अजून खाली 10 पानं खाली जावं लागेल. ओके, तोपर्यंत आपण जस्ट घेऊ शकतो. त्यामध्ये मला कोणी सांगेल का? आलो ना मॅडम, आपण तिथं तिथंच आलो, कारण तिथे समरी आहे. कीवर्ड्स, हा त्याच्या खाली हे कीवर्ड्स आहेत ना, त्या कीवर्ड्स बद्दलच तुम्ही काहीतरी सांगा, ते जास्त इंटरेस्टिंग आहेत. हा, हे कीवर्ड्स बघा, म्हणजे तुम्हाला जे वाटतील ते, आणि मग आपण प्रश्नांकडे जाऊ. आता एक्सपेरिमेंटल डिझाईन, व्हॉट इज मीन बाय एक्सपेरिमेंटल डिझाईन? कोणी मला सांगू शकतं का की एक्सपेरिमेंटल डिझाईन हे नक्की काय असतं? एक्सपेरिमेंटल डिझाईन्स मीन्स व्हॉट, की जो रिसर्च डिझाईन असतो त्या रिसर्च मध्ये आपण ऑल ओव्हर आपण रिसर्च कसा करणार आहोत आपण हे चेक करतो. आणि एक्सपेरिमेंट म्हणजे काय, की आपण सायन्सचा एक्सपेरिमेंट करतो, आणि सायन्सचा एक्सपेरिमेंट करला तर आपल्याकडे कोणते तरी गोष्टी असतात, त्या गोष्टी आपण त्या गोष्टींचा युज करून आपण त्या दोघांमधलं रिलेशनशिप चेक करत असतो. सायन्स इज इक्वल टू एक्सपेरिमेंट. आणि रिसर्च मधला एक्सपेरिमेंट म्हणजे काय, की जेव्हा आपण आपल्या इंडिपेंडेंट व्हेरिएबल किंवा आपल्या कोणत्याही व्हेरिएबल्स मधले रिलेशनशिप आपण फाइंड आउट करतो, त्या सगळ्या गोष्टीला आपण रिसर्च मधला एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणतो. सो त्याला आपण, इट इज नोन ऍज द एक्सपेरिमेंटल डिझाईन. आता म्हणजे त्याच्या पुढे तुम्ही काल, नेक्स्ट. सॉरी हा, एक्सक्यूज मी, काल तुम्ही ते कॉज अँड इफेक्ट जो म्हणाला होता, ते रिलेशन आपण एक्सपेरिमेंटल डिझाईन मध्ये शोधतो. कॉज शोधतो. अँड इफेक्ट.
रिसर्च डिझाईन मध्ये नाही. रिसर्च डिझाईन मध्ये आपण ऑल ओव्हर रिसर्च हा कसा करणार आहे हे आपण रिसर्च डिझाईन मध्ये बघतो, की आपण रिसर्च मध्ये आपला हायपोथिसिस कसा करणार आहे, डेटा काय असणार आहे, आणि आपल्याला कन्क्लुजन पर्यंत कसं पोहोचायचंय. दिस इज द फ्रेम किंवा ब्ल्यू प्रिंट आपण ज्याला म्हणतो, तो आपला काय, आपल्याला तो रिसर्च डिझाईन. एक्सपेरिमेंटल डिझाईन मीन्स की ब्ल्यू प्रिंट. जेव्हा आपण व्हेरिएबल्स मधलं रिलेशनशिप चेक करतोय त्याला आपण एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणतो. ओके. सो आता त्याच्याच खाली इथे एक क्वेश्चन आहे की डिस्क्राईब हाऊ एक्सपेरिमेंटल डिझाईन्स कॉन्ट्रीब्युट टू इस्टॅब्लिश द कॅज्युअल रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स. ह्याचं जर आन्सर करायचं असेल तर तुम्ही कसं कराल? कोणी करू शकतं? त्यांनी काय विचारलंय की डिस्क्राईब करा. काय डिस्क्राईब करा? की एक्सपेरिमेंटल डिझाईन हे कशा प्रकारे कॉन्ट्रीब्युट करतं आपल्याला इस्टॅब्लिश करण्यासाठी की एक रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल्स. कसं एक्सपेरिमेंटल डिझाईन आपल्याला सांगतं? मॅडम याचा मी मी 1-2 मिनिटात सांगतो, मग तुम्ही पुढच्या याच्याकडे जावा. म्हणजे काल काल आपलं हे झाल्यावर मी हा थोडा प्रश्न वाचला, तर तेव्हा मला मी आपल्या एक्झाम्पलशी तो रिलेट करायला गेलो की आपण योगा आणि स्ट्रेस. हम्म. ओके. तर त्याच्यामध्ये मला जे आपण म्हणजे जे रिलेशन शोधत होतो की योगा करणाऱ्या ग्रुपचा होणारा स्ट्रेस आणि न करणाऱ्या ग्रुपचा स्ट्रेस. हम्म. हा. आणि मग त्याच्यामध्ये आपण रिलेशन असं शोधायचा प्रयत्न करत होतो की योगा केल्यानंतर स्ट्रेस कमी होतो का जास्त वाढतो. म्हणजे बरोबर. जो ग्रुप करतोय त्यांचा स्ट्रेस कंट्रोलमध्ये आहे, आणि जे करत नाहीयेत त्यांचा स्ट्रेस जास्त आहे किंवा आउट ऑफ कंट्रोल आहे. अशा याचं आपण ते रिलेशन फाइंड आउट करत होतो, अशा व्हेरिएबल्स. हे 2 बरोबर. व्हेरिएबल्स. आणि याचा जर थेरी आन्सर्स लिहायचं म्हटलं तर आपण त्यात काय लिहिणार की एक्सपेरिमेंटल डिझाईन हे कसं कॉन्ट्रीब्युट करतं. तर एक्सपेरिमेंटल डिझाईन थ्रू आपण पहिले हे ठरवणार की आपलं पॉप्युलेशन कोणतं आहे, आपलं सॅम्पल कोणतं आहे. बरोबर. त्या सॅम्पल्सच्या एस्टॅब्लिश नंतर आपल्या ज्या प्रॉब्लेम स्टेटमेंटनुसार वी आर गोइंग टू क्रिएटिंग द ग्रुप्स. आपल्याला काय करावे लागतील? ग्रुप क्रिएट करावे लागतील. ते ग्रुप क्रिएट केल्यानंतर आपण त्या ग्रुप्समध्ये पार्टिसिपेंट्सला किंवा आपल्या सॅम्पल्सला कसे असाइंड करणार आहे हे ठरवावं लागेल. ते ठरवल्यानंतर आपल्याला त्यांना जे आपण त्यांच्यातलं जे आपण त्यांच्यावर जो डेटा अनालिसिस करणार आहे त्याच्यासाठी कोणते कोणते फॅक्टर्स आपल्याला लागणार आहे आपण ते ठरवणार. आणि या सगळ्या प्रोसिजर नंतर जो आपला एंड पॉइंट असणार आहे त्या एंड पॉइंट मध्ये आपण त्यांच्यातलं जे कॅज्युअल रिलेशनशिप आहे इन बिटवीन व्हेरिएबल्स ते आपण फाइंड आउट करणार. आणि याच्यामध्ये फक्त एक आपलं त्याची माझी इंट्रोडक्शन करायची राहिली होती किंवा याचा आन्सर देताना जे काही मी इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल मी जे काही चेक करणार आहे ते पण मला सगळ्यात रिसर्चचं पहिले मला हे ठरवावं लागेल की माझ्या रिसर्च मधला इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणता आणि डिपेंडेंट व्हेरिएबल कोणता. कळलं सगळ्यांना की अशा टाईपचे क्वेश्चन्स आले की मला काय काय करावं लागेल. आणि हे शॉर्ट आन्सर्स मध्ये म्हणून आपण हे सगळं शॉर्टली त्यांना एक एक गोष्ट इथे एक्सप्लेन केली. ठीक आहे. त्याच्या पुढे बिटवीन द ग्रुप डिझाईन्स मध्ये आपण 2 ग्रुप डिझाईन्स शिकलो. रँडमनाइज ग्रुप डिझाईन आणि विदिन ग्रुप डिझाईन. काय असतं हे कोणी सांगू शकतं? रँडमनाइज्ड मीन्स व्हॉट? रँडमनाइज इज इक्वल टू रँडमली. रँडमली आपण काय करतो? म्हणजे आपण जे ग्रुप फॉर्म करतोय की म्हणजे आपण ते स्लीप आणि ह्याचं जे हे घेतलं की आपण 8 तास, 6 तास आणि 4 तास असे झोप घेणारे हे 3 ग्रुप आपण केले. अ, तो आपलं म्हणजे तो विदिन ग्रुप झाला. आणि रॅन्डम म्हणजे जे म्हणजे कॅफिन घेत आहेत किंवा घेत नाहीयेत असे 2च कॅटेगरीमध्ये तो हे केला आपण. बरोबर. आता यात जर सांगायचं राहिलं ना की प्रत्येक कन्सेप्टसाठी जेव्हा तुम्ही म्हणजे कन्सेप्ट आपली क्लिअर पाहिजेच, पण आता ही जस्ट एक ब्राउनी पॉइंट मी तुम्हाला ना थेरी पेपरसाठी सांगते बरं का. असं लक्षात नका घेऊ की मॅम हे सांगतायत. सो रँडमनाइज ग्रुप डिझाईन असं जर माझ्याकडे काही आलं तर नेहमी लक्षात घेताना किंवा लक्षात ठेवताना हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं की
याचं स्कूलचं. त्या स्कूलचं का लक्षात ठेवायचं? कारण काही ते लगेच रँडमाइज डिझाईन आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करते. का का तर स्कूलमध्ये दोन प्रकारची मुलं असतात. काय करतात ते दोन प्रकारची मुलं, किंवा तीन प्रकारची आपण म्हणू, की एक जे खूप स्कॉलर आहेत, एक मीडियम आहेत, आणि एक जे ओके ओके सगळे. हे मान्य आहे सगळ्यांना? बरोबर. तर आता हो. ग्रुपमध्ये माझ्या तीन प्रकारची माणसं आहेत माझ्या स्कूलमध्ये. आता ह्यामध्ये मी फक्त एकाच प्रकारची, म्हणजे फक्त हाय IQ असलेल्या मुलांचा जर माझ्या रिसर्चमध्ये त्यांना घेतलं, तर माझं जे काही कॅल्क्युलेशन्स येणार आहे ते सगळं बरोबर येणार आहे का? बरोबर. नाही नाही नाही. नाही येणार. मग मला काय करावे लागणार? मला हे तिन्ही फॅक्टर काय पाहिजे माझ्या रिसर्चमध्ये इन्क्लूड केलेले पाहिजे. मग मी काय करणार, की रॅन्डमली जे काही मी अनालिसिस करतेय त्या रॅन्डमली मी हे तिघांमधला हा एक इथे, हा एक इथे, किंवा पहिले तीन एका ग्रुपमध्ये जाणार, परत दुसरे तीन दुसऱ्या ग्रुपमध्ये, तिसरे तीन दुसऱ्या ग्रुपमध्ये, असे मी रॅन्डमली त्या सगळ्या मुलांना असाइन करणार. याने काय झालं, माझ्या प्रत्येक ग्रुपमध्ये सगळ्या लेवलची माझी मुलं आली, आणि त्याच्यामुळे माझा अनालिसिस हा वेल होणार. सो रॅन्डमनाइज जर आलं तर नक्की लक्षात ठेवाल की तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचंय. आणि त्याच्यानुसार त्याचे काय आहे, की रॅन्डम असाइनमेंट होते, की मी रॅन्डमली मुलांना तिथे पाठवणार. अनबायस्ड अलोकेशन होतं, की मी हे बघत नाही की हा हुशार आहे म्हणून मी त्याला पाठवतोय, हा मीडियम लेवल आहे म्हणून मी त्याला इथं पाठवते, आणि याच्यानुसार मी नाही करते. मी रॅन्डमली त्यांना पाठवत असल्यामुळे माझा जो प्रत्येक ग्रुप आहे तो बरोबर फॉर्म झाला. आणि ट्रीटमेंट ग्रुप्स मीन्स व्हॉट, की आपण जे काही त्यांना अलोकेट करतोय ते. कळलं इथे? बरोबर. म्हणजे आपण मगाशी जे तुम्ही ह्याच्या टीचिंग मेथडमध्ये ज्या टीचिंग एड्स घेऊन ऍड घेऊन जी मेथड आहे, आणि एक विदाऊट ऍड असं एक तुम्ही जे उदाहरण दिलं, ते उदाहरण घेतलं तर आपल्याला हे तीन वेगवेगळे ग्रुप घ्यावे लागतील: हुशार मुलांचा, मध्यम मुलांचा आणि कच्च्या मुलांचा. तर आपल्याला त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला फॅक्च्युअल बेस मिळेल तो. बरोबर. म्हणून तो मला तसा मिळेल. आणि ओके. पुढचं विद इन ग्रुप डिझाईन म्हणजे काय, की रिपीटेड मेजर्स, सेम सब्जेक्ट आणि कंडिशन कम्पॅरिझन. म्हणजे मी काय करणार, माझा इथं किती ग्रुप असणार आहे? फक्त एकच ग्रुप असणार आहे. जर आता मी म्हंटल की मला योगाचा स्ट्रेस कॅल्क्युलेशन हे जरा याच्यासाठी अवघड आहे, इथं मी काय म्हणेल की वॉकिंगचं म्हणू, किंवा आपण हेच एक्झाम्पल इथं घेतलं होतं. विद इन ग्रुप म्हणजे काय, की मी एकच ग्रुप बनवते. माझा ग्रुप किती आहे? एकच. आणि त्या एकच ग्रुपवर मी दोन कंडिशनसाठी एक्सपेरिमेंट करणार, त्यांचे आउटपुट बघणार, आणि त्याच्यानुसार मी माझा रिसर्च करणार. म्हणजे काय, की रिपीटेड मेजर्स मी एकाच ग्रुपवर दोन जणांसाठी, दोन गोष्टींसाठी मी अनालिसिस करणार, आणि त्याच्या कंडिशन्सचं मी कंपॅरिझन करणार. याला विद इन ग्रुप डिझाईन म्हणतात. म्हणजे काल आपण जे साऊंडचं उदाहरण घेतलं होतं, की त्याच ग्रुपला शांततेच्या जर म्हणजे वर्गात शांतता असेल तर कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, आणि वर्गात बरोबर. गोंधळ असेल तर कसं होतं. तो विदिन ग्रुप येस. झाला, एकाच ग्रुप मधलं. हो. म्हणजे मी काय केलं, की मी 10 जणांचा ग्रुप केला, तर 10 ग्रुप त्या सेम ग्रुपलाच मी शांत खोलीत ठेवलं, सॉफ्ट नॉईज मध्ये ठेवलं, आणि लाऊड नॉईज मध्ये ठेवलं, आणि त्यांच्या मेमरीवर झालेला इम्पॅक्ट मी चेक केला. त्याला मी म्हणणार विद इन ग्रुप. ओके, ओके. गुड. थँक्यू. सो हे बिटवीन ग्रुप मेथड्स, हे आता पुढचे जे आहे ते आपलं अजून व्हायचंय. आणि त्याच्यानुसार इथं पण आहे की व्हॉट आर मेन डिफरन्स बिटवीन रॅन्डमनाइज ग्रुप डिझाईन आणि विद इन ग्रुप डिझाईन. कळायला मेन डिफरन्स काय? विद इन रॅन्डमनाइज मध्ये आपण रॅन्डमली करणार, मेक शुअर करणार की तो अनबायस्ड आहे. विद इन ग्रुप मध्ये माझा ग्रुप सिंगल असणार, आणि त्यांच्यावरच मी वेगवेगळ्या प्रकारचे माझे मेजर्स टेक केअर करणार. आणि त्याला मी आत्ताच आपण डिस्कस केलेले एक्झाम्पल्स दिले. यामध्ये तुम्ही एवढं जर सगळं पेपरमध्ये लिहिलं तर नक्कीच तुम्ही चांगले मार्क्स स्कोर कराल, जर आपण विथ एक्झाम्पल आणि विथ दिस पॉइंट्स आपण आन्सर्स लिहिले तर. आणि याच्या पुढचं आपलं अजून झालं नाहीये, ते आपलं झाल्यावर आपण पुढचा जो लॉंग क्वेश्चन मधला आहे ना, की तो सेकंड क्वेश्चन, इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट व्हेरिएबल. हा का? हा. Develop a research proposal that includes an experimental design to test the hypothesis
युअर प्रपोजल शुड स्पेसिफाय द independent and dependent variable, the type of experimental design you will use, how you will control the external variable, and the steps you will ensure the validity and reliability. हे तर आपण रोजच करतो. कोणी सांगू शकतं का की कोणता रिसर्च आपण इथे देऊ शकतो? द इफेक्ट ऑफ साऊंड ऑन मेमरी. जर हा मी रिसर्च टॉपिक घेतला, हा मी रिसर्च प्रपोजल घेतलं, तर इन्क्लूड्स द एक्सपेरिमेंटल डिझाईन टू टेस्ट हायपोथिसिस युअर. आता त्यामध्ये मला पहिले इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट व्हेरिएबल काय असणार आहे, साऊंडचा इफेक्ट ह्युमनच्या मेमरीवर कसा होतो हे आहे. तर माझ्यात यात इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणता झाला? काय मी चेंज करणार चेक करण्यासाठी की मेमरीवर काय इम्पॅक्ट? आपण साऊंडचं व्हॅल्यूम चेंज करणार आहे. बरोबर. मग ती कशी झाली? साऊंड ही माझी काय झाली? इंडिपेंडेंट झाली. बरं. आणि साऊंड वर डिपेंड काय असणार आहे? ह्युमनची मेमरी. सो माझा डिपेंडेंट व्हेरिएबल काय झाला? मेमरी ऑफ ह्युमन बिईंग्स. ओके. मग आता टाईप ऑफ एक्सपेरिमेंटल डिझाईन मी रँडमनाइज ग्रुप डिझाईन घेतेय का फॅक्टोरियल डिझाईन घेतेय? तर यामध्ये मी फॉर एक्झाम्पल मी आता रँडमनाइज ग्रुप डिझाईन घेतलं. आणि आता इथं हाऊ यू विल बी कंट्रोल द एक्सटर्नल व्हेरिएबल्स, मी काय करेल? सिंगल रूम आयसोलेशन ठेवेल. प्रत्येक ग्रुपसाठी मी काय ठेवेल की जे पार्टिसिपंट्स घेतेय ते सेम घेतेय. ज्या प्रत्येक जणांना किंवा इथं मी विदिन ग्रुप जर घेत असेल तर प्रत्येक यांना जे साऊंडचे व्हॉल्युम्स आहेत ते मला सेम हे करावे लागतील. मेमरीसाठी जो माझा क्वेश्चन सेट असणार आहे तो मला सेम ठेवावा लागेल. सो याच्यानुसार मी एक्सटर्नल व्हेरिएबल्स त्यांच्यावर अफेक्ट नाही होणार हे मी चेक करेन. आणि द स्टेप्स यू विल टेक टू इन्शुअर दॅट द व्हॅलिडिटी अँड रिॲबिलिटी ऑफ युअर स्टेप्स. तर मी तो व्हॅलिड माझा अनालिसिस आहे आणि तो रिअलेबल आहे हे मी चेक करण्यासाठी मी काय काय चेक करेल याचा आन्सर्स मला तुमच्याकडनं पाहिजे. काय काय चेक करू आपण की माझा रिझल्ट व्हॅलिड आहे हे प्रूफ करण्यासाठी? म्हणजे आपण ज्या मेमरी टेस्ट त्यांच्या घेऊ की पुन्हा म्हणजे साऊंड प्रूफ रूम मध्ये कुणाच्या किती लक्षात राहत आहे, ते जर आपण मेजर केलं आणि तेच जर ग्रुप सॅम्पल आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये जर तो ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये जर आपण ते चेक केलं आणि तोच तसाच रिझल्ट आला की साऊंड कमी झाला, शांतता असेल तर मेमरी चांगली म्हणजे लक्षात चांगलं राहतं. हे जर दुसऱ्या वर्गात जाऊन जर सेम तो रिझल्ट आला तर तो आपला व्हॅलिड झाला. बरोबर. आणि रिअलेबिलिटी मीन्स स्पॉट की जेव्हा मी सेम हा एक्सपेरिमेंट दुसऱ्या कोणत्या सेटवर हे करतेय सो माझे जे कन्क्लुजन्स येत आहेत ते माझे रिपीट होत आहेत. आता आजसाठी, आता तशी पण आपण उद्या आपण लेक्चर ऑफ घेतो. आज आपल्याकडे 22 पार्टिसिपेंट्स आहेत. आपण मंडेसाठी आपल्याकडे एक हे ठेवू की तुम्ही सायकोलॉजिकल जे कोणतेही रिसर्चचे टॉपिक्स असणार त्या रिसर्चच्या टॉपिक साठी एवढे सगळे जे इथे कन्स्टंट आहेत की इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल, त्यांचा टाईप, कंट्रोल काय असतील, हे ऍटलिस्ट मला 5 तरी कोणते ते एक्झाम्पल्स तुमच्यासोबत डिस्कस करायला आवडते. सगळ्यांनी केलं तर वेल अँड गुड. पण असं जो तुम्ही तुमच्या साईडने कोणताही टॉपिक डेव्हलप केला आणि त्याच्यासाठी त्या टॉपिकला हे 5 क्वेश्चन्स विचारून त्याचे तुम्ही आन्सर्स जर मला एक्सप्लेन करू शकले एक शेवटच्या 15 मिनिटात तर आपण तो एक डिस्कशन सेक्शन ठेवूयात आपल्या नेक्स्ट सेक्शन मध्ये. चालेल? कराल तुम्ही सगळे? येस मॅम. चालतो. प्रयत्न करू, म्हणजे प्रयत्न करू, कारण तो म्हणजे प्रयत्न असा शब्द ट्राय अच्छा, म्हणजे तुम्ही जेव्हा ट्राय करायला जाईल कारण की तुम्हाला कधी ना कधी याचा अभ्यास करावाच लागणार आहे कारण की पेपरमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत. सो वाय नॉट टू स्टार्ट फ्रॉम नाव. सो आणि तसं पण एक उद्या सुट्टीचा नाही, सॉरी, तुमच्यासाठी नाही, तुम्हाला लेक्चर्स असतात, सॉरी. एक वेळ वेळ काढून आपण एक ट्राय करू की होतंय का. आणि आपण एक 15 मिनिटं ठेवू लेक्चर्स मधले की जेव्हा एक गोष्ट एक रिसर्चचे टॉपिक आपण या सगळ्या गोष्टींमधनं चेक करूयात. चालेल? येस. तर सगळे मला वेगवेगळे टॉपिक्स आलेले आवडतील त्याच्यानुसार आपण डिस्कशन्स करू आणि आपल्या चेक करू की आपलं नक्की काय होतंय आणि डिस्कशन्सने नक्कीच आपल्याला हेल्प होईल.
पेपरमध्ये लिहिण्यासाठी सुद्धा. करेक्ट मॅम. आत्ताचा जो तुम्ही आत्ता जो हा जो एक्झाम्पल घेतो इथं प्रश्न असा होता की हाऊ यू विल कंट्रोल फॉर एक्स्ट्रॉनियस व्हेरिएबल. तो एक्स्ट्रॉनियस म्हणजे हा काय शब्द म्हणजे एक्स्ट्रॉनियस म्हणजे एक्सटर्नल व्हेरिएबल. एक्सटर्नल व्हेरिएबल. ओके येस, म्हणजे कोफाउंडिंग साठीचाच एक शब्द एक्स्ट्रॉनियस. ओके को-फाउंडिंग साठी. ओके चालेल. ह्या 4 प्रश्नावर आपला रिसर्चचा थीम. ओके गॉट इट. ओके आपल्याला डिझाईन करायचे. येस येस. त्याचा पेज नंबर काय तुमच्याकडे जी पीडीएफ आहे त्याच्यावर? मी सगळ्यांना 146 आणि 147. अच्छा, म्हणजे सेमच आहे आपलं दोघांचं. ठीक आहे, म्हणजे तुमच्या इथं पण वाटलंस नोट डाऊन करा सगळ्यांनी की 146 पेज नंबर मधलं हे जे सेकंड एक्झाम्पल आहे ते तुम्हाला स्टडी करायचं आणि आपण ते डिस्कस करणार आहोत. ओके, येस. करणार आहेत ना सगळे? येस मॅम. ग्रेट ग्रेट. चालेल, आज थांबूयात आपण इथे. आता सोमवारी 8:30. येस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू.